गीता धर्म मंडळातील मान्यवर पदाधिकारी आणि सभागृहामध्ये उपस्थित असणाऱ्या श्रोते बंधू भगिनींनो, तुम्हा सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. श्रोते हो, आज सोमवार 9 मार्च, आजचा जो दिनविशेष आहे तो म्हणजे मराठी महिन्याप्रमाणे फाल्गुन महिन्यातल्या वद्य पक्षातली षष्ठी ही तीच आज आहे. आणि ही जी षष्ठी आहे ती नाथ षष्ठी म्हणून ओळखली जाते. नाथ षष्ठी म्हणजे संत एकनाथांना निजधामाला जाऊन आज जवळजवळ 425 वर्ष पूर्ण झालेली आहेत. म्हणजे आजचा जो दिवस आहे तो नाथांचा पुण्यतिथीचा दिवस आहे, पुण्यस्मरणाचा दिवस आहे किंवा स्मृती दिन आहे. अर्थात नाथांच्या चरित्रामध्ये ही जी नाथ षष्ठी तिथी आहे हिचं जे महत्व सांगितलंय, 6 गोष्टी एकत्र आल्यात या तिथीला. फक्त त्याचं शक वेगळे म्हणजे साल वेगळे, पण तीच मात्र तीच आहे. कोणकोणत्या त्या गोष्टी आहेत तर त्यामध्ये नाथांचे जे गुरु जनार्दन स्वामी यांचा जन्म या तिथीला झालेला आहे. दुसरी गोष्ट, नाथांना जनार्दन स्वामींनी अनुग्रह दिला तो सुद्धा याच तिथीच्या दिवशी, फक्त शक किंवा साल वेगळं. त्यानंतर नाथांना त्यांच्या गुरुनी भगवान दत्तात्रयांचं जे दर्शन घडवलं ते सुद्धा याच षष्ठीला, या तिथीला. त्यानंतर नाथांच्या गुरूंचं जे निर्वाण झालं ते सुद्धा याच तिथीला. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जामखेड एक तालुका आहे आणि शेवगाव एक तालुका आहे. तर जामखेड पासून शेवगावकडे जो रस्ता जातो त्या रस्त्यावर धौम्य नावाचं गाव आहे. त्या गावी जनार्दन स्वामींची समाधी आहे. त्यानंतर नाथांच्याकडे हा जो श्रीखंडी आला नोकर म्हणून, तर तो सुद्धा याच तिथीच्या दिवशी आला. ही 5वी गोष्ट. आणि 6वी गोष्ट म्हणजे नाथांनी सुद्धा याच दिवशी या जगाचा निरोप घेतला. त्या दिवशी नाथांनी दुपारी 12 वाजता गोदावरीच्या प्रवाहामध्ये जलसमाधी घेतली. परंतु नंतर मात्र ते परत त्यांचं काहीही दिसलं नाही. दुसऱ्या दिवशी मात्र तिथे अनेक तुळशी आल्या होत्या आणि पिंपळाचं झाड होतं. मग पुढे नाथांच्या वंशजांनी तिथे एक मंदिर बांधलं. त्या मंदिराला बाहेरचं नाथ मंदिर किंवा कृष्ण कमल तीर्थ असं नाव. अर्थात नाथांचा जो काळ आहे तो काळ म्हणजे इसवी सनाच्या भाषेत सांगायचं झालं तर 1533 ते 1599, आणि शकेच्या भाषेत सांगायचं झालं तर 1455 ते 1521. 66 वर्षांचं नाथांचं आयुष्य. या निमित्त पैठणला 6 दिवस हा सोहळा साजरा होतो. लोकांचं नाथांच्यावरचं प्रेम अजूनही 425 वर्ष झाली तरी दिसून येतं. ते म्हणजे असं की लाखो लोक या सोहळ्याला पैठणला उपस्थित असतात आणि नाथांच्या बद्दलचं प्रेम म्हणा, आदर म्हणा, पूजनीय भाव म्हणा तो व्यक्त होतो. या काळामध्ये पैठणमध्ये कीर्तन काय, प्रवचन काय, जागर काय, भजन काय, अशा गोष्टी अगदी भरपूर होतात. विशेषतः या निमित्तानं पैठणला 3-3.5 लाखापर्यंत वारकरी तर येतात, पण त्याबरोबर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडो दिंड्या पैठणला या निमित्तानं येतात. अर्थात गावामध्ये सुद्धा एक नाथांचं मंदिर आहे. आपण जर कधी पैठणला गेला तर आपल्याला हे सगळं गावातलं मंदिर सुद्धा दाखवतात. तर त्या गावातल्या नाथ मंदिरामध्ये आजच्या दिवशी एक घटना घडते. ती म्हणजे अशी की बरोबर दुपारी 12 वाजता त्या
मंदिरामध्ये, नाथांच्या घरामध्ये, गावातलं घर म्हणतात त्याला, तिथे एक रांजण आहे 21 फूट खोल आणि साधारणपणे 1 खाणाचा आकार. जुन्या काळात खाणाची घरं होती बघा, साधारणपणे 12 फूट लांब आणि 5 फूट रुंद, अशा प्रकारे साधारणपणे त्याचं मेजरमेंट असेल आकारमानाचे. तर नाथषष्ठीच्या अगोदर तो रांजण या ठिकाणी साफ केला जातो, खुला केला जातो, एरवी तो बंद असतो. आणि 2-4 दिवस अगोदरच अनेक भाविक लोक गोदावरीचं पाणी कावडीनं आणतात आणि त्या रांजणात ओततात. आता या आकारमानाचा हौद आहे, एवढी सगळी संख्या पाहिली, ते कावडीचं पाणी पाहिलं तेव्हाच भरायला पाहिजे, पण तो या काळात भरत नाही. तो फक्त नाथषष्ठीच्या दिवशी 12 वाजता भरतो. अगदी उचंबळून ते पाणी त्या रांजणातून बाहेर पडतं आणि मग लोकांना संकेत मिळतात की देवाची कावड आली. आणि मग त्या ठिकाणी फुलं आणि तुळशी वाहिल्या जातात आणि नाथांच्या नावाचा आणि भगवंताच्या नावाचा जय जयकार या ठिकाणी लोक करतात. अर्थात अशा प्रकारचे नाथ ब्रह्मानं शांतीच्या रूपानं ज्या ठिकाणी अवतार घेतला ते पैठण ठिकाण, त्याच्याविषयी एक छान वाक्य मला ऐकायला मिळालं की पैठण म्हणजे एकेकाळची ती प्रतिष्ठान नगरी, दक्षिणेकडची काशी. पण लक्षात घ्या, पैठण न आवडणारा पुरुष सापडणार नाही आणि पैठणी न आवडणारी स्त्री सुद्धा सापडणार नाही. अशा पैठणमध्ये या ठिकाणी शांती ब्रह्मनाथ हे प्रगट, ती त्यांची जन्मभूमी कर्मभूमी सगळी काही तीच आहे. तर अशा प्रकारचे हे नाथ, ज्यांना विठोबाचा कंठ म्हटलं जातं. बहिणाबाईंनी तर या ठिकाणी नाथांच्या बद्दल उद्गार करताना असं म्हटल्या की जनार्दन एकनाथ खांब धीरा भागवत, असे वर्णन केलेलं आहे. तर अशा प्रकारचे नाथ, या नाथषष्ठीच्या निमित्तानं आपण त्यांचं चरित्र पाहणार आहोत, त्यांची ग्रंथसंपदा याविषयी माहिती घेणार आहोत, चरित्रातले काही प्रसंग सांगणार आहोत आणि मग मी समारोपाकडे वळणार. तर अगोदर आपण या निमित्ताने नाथांना नमन करूयात, वंदन करूया. सकल संतांचा हा राजा स्वामी एकनाथ माझा, ज्याचे भेटाची दर्शन पुन्हा नाही जन्म मरण, ज्याचे वाचिता भागवत प्राणी होय जीवन मुक्त, निळा म्हणे लीन व्हावे, निळा म्हणे लीन व्हावे, शरण एकनाथा जावे, शरण एकनाथा जावे. अर्थात नाथांचा जन्म भानुदास महाराजांच्या पावनशील, पुण्यशील आणि भक्तिशील अशा कुटुंबामध्ये झाला. अर्थात नाथांचे जे मूळ पुरुष आहेत त्यांचं नाव भास्करपंत कुलकर्णी. हे जे भानुदास महाराज आहेत हे नाथांचे पणजोबा. नाथांच्या कुलपरंपरेतले 2 लोक असे आहेत की ज्यांनी तुम्हा मराठी लोकांवर, महाराष्ट्रावर, वारकरी संप्रदायावर फार मोठी कृपा केलेली आहे. त्यातले एक भानुदास महाराज. त्यांची कृपा काय आहे तर विजयनगरचा जो राजा होता त्याचं नाव होतं कृष्णदेवराय. दक्षिणेकडे कर्नाटकात तुंगभद्रा नदीच्या काठी त्याचं राज्य होतं. तो एकदा पंढरपूरला आला आणि पांडुरंगाची ती मूर्ती पाहिली. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोकलिया अशी ती मूर्ती पाहिली आणि त्याला खूप पांडुरंग आवडला. आणि त्यांनी काय केलं, अगदी सन्मानानं त्याला तिथून नेलं आपल्या राज्यामध्ये. तिथे मंदिर बांधलं त्यांनी आणि विधिवत प्राणप्रतिष्ठा या पांडुरंगाच्या मूर्तीची तिथे त्याने केली. त्या मंदिराला विजय विठ्ठल मंदिर असं नाव आहे. ते मंदिर अजूनही आपण हंपीच्या भागात गेला तर ते मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. तर हे भानुदास महाराज पंढरपूरला आले. त्यांना लोकांनी सांगितलं की तुमचा अधिकार खूप मोठा आहे. तेव्हा या पंढरपुरामध्ये आता काही प्रसन्नता नाही, आनंद नाही, चैतन्य नाही. भानुदास महाराज विचारलं का बरं. मग त्यांनी हे सगळं कारण सांगितलं. तो राजा आला म्हणे आणि त्याने आपल्या देवालाच निरोप पडू. तेव्हा आम्ही सगळे तुमच्या चरणी प्रार्थना करतो की काहीही करून
तुम्ही त्या राजाच्या तावडीतून आपल्या पांडुरंगाला मुक्त करा, इथे आणा. आणि मग भानदास महाराज अवघड काम होतंय, गेले आणि त्यांनी त्या ठिकाणी पांडुरंगाला परत आणलं पंढरपूरला. आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी विधिवत त्याची प्राणप्रतिष्ठा आहे. आपल्याला माहिती पांडुरंग तुमचं आमचं आराध्य दैवत आहे. लक्षात घ्या, भानदास महाराजांनी ही कृती केली नसती, गेले नसते तर ऐका ना आपल्यावर उपकार नाथांचे पंजोबांचे. तर अशा पद्धतीनं ते मंदिर अजूनही शाबूत आहे बरं का. आता कुठलंही मंदिर घ्या, ते जर चांगल्या अवस्थेत असेल तर आपल्याला त्याच्यात मूर्ती आढळते की नाही. इथं मूर्ती नाही ती, म्हणजे ते भानदास महाराजांनी आणलेली आहे हा त्याचा पुरा. पण हल्ली लोकांना फार बाप दाखवणं, तो श्राद्ध करा, असे कुठे असतात का अध्यात्मामध्ये. अवघ्या वरामध्ये सुद्धा नसतं तर अध्यात्म वेगळंच आहे. ते शेवटी अनुभवाचं असतं, जाणायचं असतं. तो श्रद्धेचा, भावनेचा विषय, भक्तीचा विषय, त्यालाच ते कळतं. बाकीच्यांना ते भाकड कथा वाटतील किंवा आणखीन काय वाटेल, आपण त्याच्याशी देणं घेणं काहीच नाही. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी ते जे मंदिर आहे त्या मंदिरातल्या खांबाला जर कान लावले तर अजूनही सुरेल संगीत ऐकू येतं अजूनही. तेव्हा अशा या भानुदास महाराजांच्या कुटुंबामध्ये नाथांचा जन्म. नाथांच्या वडिलांचं सूर्यनारायण हे नाव होतं आणि आईचं नाव रुक्मिणी असं. नाथांचा जन्म झाला त्यावेळेला मूळ नक्षत्र होतं. अर्थात आपल्याला आपले आई वडील यांनी आपली पत्रिका केली असेल किंवा आपण आपल्या मुलांच्या पत्रिका करतो. त्या पत्रिकेमध्ये वरती एक चौकट असते, तिथे राशी ग्रह यांची स्थानं असतात आणि खाली बाकी सगळी माहिती असते. त्या माणसांची अभ्यास करून ती आपल्याला लिहून दिलेली असते. तर 27 नक्षत्र आहेत हे आपल्याला माहिती आहे. तर त्यामध्ये 19व्या नंबरचं जे नक्षत्र आहे ते म्हणजे या ठिकाणी मूळ नक्षत्र. आणि असं म्हणतात की मूळ नक्षत्रावर ज्या मुलाचा जन्म होतो त्याच्या आईवडिलाच्या दृष्टीने ते मूळ घातक करतं. आणि असंच घडलं, नाथांच्या आईवडिलांचं त्यांच्या लहानपणीच निधन झालं आणि मग ते एकटेच उरले, म्हणून त्यांचं नाव एकनाथ. मग त्यांचा सांभाळ कोणी केला तर त्यांचा सांभाळ त्यांचे आजोबा, त्यांचं नाव होतं चक्रपाणी, आणि आजी तिचं नाव होतं सरस्वती, यांनी त्यांचा सांभाळ केला. अर्थात 8व्या वर्षी नाथांची मुंज झाली. त्यानंतर पैठणलाच काशीनाथ शास्त्री यांची पाठशाळा होती, तिथे त्यांना आध्यात्मिक शिक्षण घेण्यासाठी पाठवलं. अशा रीतीने नाथांचे आध्यात्मिक शिक्षण चालू होतं. ते जे काशीनाथ शास्त्री होते अधूनमधून निरूपण पण करायचे. आणि एकदा ते बोलून गेले की सद्गुरुहीन ब्रह्मज्ञान नोहे नोहे जाण. याचा अर्थ असा आहे की जर तुम्हाला भगवंताविषयी काही माहिती मिळवायची असेल किंवा भगवंताला प्रसन्न करून घ्यायचं असेल किंवा त्याला प्राप्त करायचं असेल, मिळवायचं असेल तर सद्गुरूची फार आवश्यकता आहे. आणि नाथांच्या मनावर ह्या बिंबलं. नाथांना तेच करायचं होतं, त्यांना भगवंताची प्राप्ती करायची होती. आणि म्हणून त्यांच्या मनात हा विचार आला की आता आपल्याला सद्गुरूचा शोध घेतला पाहिजे. आणि मग काय, वयाच्या 12व्या वर्षी नाथांनी घरदार सोडलं, आजी आजोबाला कोणालाही सांगितलं नाही, काही नाही. आणि गुरुच्या शोधामध्ये ते बाहेर पडले. चालत 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 कुठे आले, देवगिरीच्या किल्ल्यावर, ज्याला दौलताबादचा किल्ला म्हणत. तिथे त्यांचे हे गुरु होते जनार्दन स्वामी. अर्थात अशा प्रकारे हे जनार्दन स्वामी जे होते ना, हे त्या किल्ल्याचे प्रमुख होते. खरं म्हणजे ते 40 गावचे होते आणि त्यांचं आडनाव तिकडचं देशपांडे असं. पण या ठिकाणी त्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते साक्षात्कारी सत्पुरुष होते जनार्दन स्वामी. त्यांना या ठिकाणी दत्तभक्त होते, दत्ताची अनेक वेळा दर्शन झाली होती. आणि अशा प्रकारचे गुरु नाथांना लाभले. म्हणजे शिष्याचे सुद्धा किती नशीब बरं, अशा प्रकारचे गुरु लाभणं. सद्गुरू लाभणं ही काही सोपी गोष्ट नाही, खूप अवघड गोष्ट असते, त्याला नशीबच लागतं. आपल्याला असं वाटतं बायको मिळायलाच नशीब लागतं, असं काही नाही. तर सद्गुरू मिळायला सुद्धा नशीब लागतं, हे लक्षात घ्या. आणि मग अशा रीतीनं इकडे स्वामींना सुद्धा जेव्हा तो आला, नाथ महाराज गेले तिथं, वय 12 होतं, ते एवढ्या लांबून आला, कोणाला न सांगता आला. म्हणजे सद्गुरूच्या शोधासाठी किती याच्या मनात तळमळ आहे. अध्यात्मामध्ये, परमार्थामध्ये ही अंतरची तळमळ फार आवश्यक आहे. जळावी न मासोळी तैसा तुका तळमळी, असं असावं लागतं. आपली परिस्थिती होते अशी, फक्त प्रपंचासाठी होते, ती परमार्थासाठी झाली पाहिजे.
तर अशा पद्धतीनं स्वामींना सुद्धा इतका आनंद झाला की आपल्याला अशा प्रकारचा एक तेजपुंज असा तेजस्वी तरुण शिष्य म्हणून आपल्याला लाभला, की त्याला किती गुरुभक्तीची तळमळ आहे. आणि मग अशा रीतीने तिथे तो 6 वर्ष राहिला. नाथ महाराज तिथे 6 वर्ष राहिले. आपल्याला माहिती की नाथ महाराजांना ज्ञानाचा एका म्हणजे ज्ञानेश्वरांचे अवतार मानलं, आणि माऊलींच्या काळात त्यांना आपल्या सद्गुरूंची सेवा ही काही करता आली नाही मनसोक्त मन मुराद, कारण त्यांचं 22व्या वर्षी त्यांनी अळनीला संजीवन समाधी घेतली. तर अशा वेळेला ती जी इच्छा होती मागील जन्मीची ती पूर्ण करण्यासाठी माऊलींनी पैठणला हा अवतार घेतला नाथ. आणि मग 6 वर्ष मनसोक्त त्यांनी आपल्या गुरुची सेवा केली. आणि गुरुच्या सहवासामध्ये या ठिकाणी नाथांनी वेदांचा अभ्यास केला, योगशास्त्राचा अभ्यास केला, ज्ञानेश्वरी काय, अमृतानुभव काय, हे ग्रंथ सुद्धा त्याचं निरूपण गुरुच्या मुखातून ऐकलं. अशा रीती नाथांचं तिथे शिक्षण झालं. नाथांना गुरूंनी त्या ठिकाणी शिष्य म्हणून अनुग्रह केला, दीक्षा दिली. आता या ठिकाणी नाथ तिथे काय काम करायचे, पडीत ते काम करायचे, पण विशेषतः त्यांच्याकडे हिशोबाची जबाबदारी. एकदा काय घडलं की ते हिशेब करताना त्यांच्या लक्षात आलं की आपल्या हिशेबाने एक पैची कुठेतरी चूक होती. पुष्कळ सापडण्याचा प्रयत्न केला पण ते काही सापडत नव्हती, आणि ते कमालीचे अस्वस्थ झाले होते एक पैची. आणि त्यांनी मग एक दिवशी ठरवलं की आज रात्री जागून एक पैची चूक शोधून काढायची म्हणजे काढायची. आणि मग सगळं जेवण खाण झाले, रात्री सगळ्यांची झोपायची वेळ झाली, जिकडे तिकडे झोपायला गेले, आणि तेव्हा नाथांनी हे काम सुरू केलं, एक पैची चूक शोधून काढायची. आणि मग मध्यरात्र उलटून गेली, उत्तर रात्रीला सुरुवात झाली, अजूनही काही वेळ गेला, आणि तेव्हा कुठे एक पैची चूक सापडली. मग काय त्यामुळे इतका काय आनंद झाला की हसायला लागले, उड्या मारायला लागले. आणि हा आवाज ऐकून स्वामी तिथे आले आणि पाहायला लागले, काय झालं याला, विचारलं. आणि मग त्यांनी हा सगळा प्रकार सांगितला की गुरुजी मी फार अस्वस्थ होतो, एक पैची चूक सापडत नव्हती, आज ती मला सापडली. गुरुजींच्या मनात हा भाव आला की याला एक पैची चूक जर सापडली तर याला इतका आनंद होता, आपण जर त्याला दत्त भगवंताचं दर्शन घडवलं तर किती बरं आनंद होईल त्याला. आणि मग त्यांनी संकल्प केला याला दत्ताचं दर्शन घडवायचं. आणि काय झालं, एक दिवस हे दोघे पण दौलताबादच्या किल्ल्याच्या खाली आले, देवगिरीच्या किल्ल्यावर ते खाली आले. तर तिथे एक शूलभंजन नावाचा पर्वत आहे. त्या शूलभंजन पर्वतापाशी हे दोघे चालत होते. तिथे औदुंबराचं झाड आहे, म्हणजे उमऱ्याचं झाड. आपल्याला म्हणजे उमऱ्याचं झाड कधी दत्तात्र्यांचा निवास असतो अशी आपली मान्यता आहे. तर तिथे काय झालं, गुरूंनी नाथांचा हात धरला होता बरं का, पण त्या औदुंबराच्या झाडाकडे गुरूंची नजर गेली, तिथे एक मलंग होता, म्हणजे फकीर होता, कळकट मळकट अंगावर कपडे, ते टाकेला झोळी, एक एक कुत्री अशा प्रकारचं जावतात. आणि गुरूंनी काय केलं, नाथांचा हात घ्या सोडून गेले पळत पळत. नाथ शाक पडले, आपले गुरु आणि कुठं पळताय, त्या औदुंबराच्या झाडाकडे. तिथं कोण आहे, तो कळकट मळकट कपड्याचा त्या ठिकाणी तो मलंग आहे, फकीर आहे. आणि गेलं तिथून साष्टांग दंडवत घातलं ना. अर्थात नाथ सगळं पाहत होतो, काय प्रकारे व्हा. नंतर मग त्या फकीरानं सांगितलं स्वामींना की आता तू काय कर, ह्या कुत्रीचं दूध काढ. मग त्यांनी काय केलं, मोठी पानं गोळा केली, त्याचं द्रोण तयार केलं, कुत्रीचं दूध काढलं आणि त्यांना सांगितलं हे कुत्री दूध तयार. मग त्या मलंगाला काय केलं, फकीरानं काय केलं, आपल्या झोळीत हात घातला. किती दिवसाची भाकरी होती दिवसाने, ती भाकरी दिली त्यांच्या हातात, पुष्कर म्हणे त्याच्यात त्या कुत्रीच्या दुधात पुष्कर पुष्कर दिली. तर नाथांनी सगळा प्रकार हा क्लेशपणा सगळा प्रकार होता, त्यांना आवडत नव्हतं. तर अशा वेळेला या ठिकाणी दोघांनी एकमेकाला खाऊ घातलं होतं प्रसाद. स्वामींनी घातला त्या मलंगाला आणि मलंगाने स्वामीच्या तोंडात हा प्रसाद घातला. आणि मीठ एक पाहिजे खायला गेला म्हणजे वच करत चालू होतं त्या कार्यक्रम. नाथांना हा मोठा प्रश्न पडला, कुत्रीचं दूध कशात, सुही भाकरी, तिला वास येतोय, खरंच भाकरी आहे, थोडीशी बुरशी लागलेली आहे, आणि हे माणूस बिटक्या मारीत खातात. आपल्याला यांनी बोलून यांनी बरं झालं, आपलं त्याची सुटका तरी होईल. झालं, बोलत गाठ पडली. स्वामी बोलवलं, हे इकडे रे, झालं का, आता काय जाणं भाजी गेली तिथे. आणि मग काय झालं, स्वामींनी तो खास नाथांना भरवला. तुकोबा या ठिकाणी म्हणून गेले, सेवी तो चवी जाणे, येरा सांगता लाजीरवाणे. आतापर्यंत त्याला काय वाटायचं, कुत्रीचं दूध आणि ती भाकरी, काय तर प्रसाद काय काय काही त्याला काही नाही. पण आता जेव्हा तो खाल्ला, मग ते इतक्या मारीत खाऊ लागले.
अर्थात अशा वेळेला काय झालं की मग तो प्रसाद खाल्यानंतर त्या मलंगाच्या पाया पडले नाथ महाराज, आपल्या गुरुच्याही पाया पडले. आणि त्यावेळेला त्या मलंगानं भगवान दत्तात्रयांचा या ठिकाणी ते अवतार धारण केला आणि अशा रीतीनं या नाथांना दर्शन घडलं दत्त भगवंताचं. आणि तिथे नाथांनी दत्ताची जी आरती आहे ना, त्रिगुणात्मक प्रेमूर्ती दत्त हा जाणा, ती आरती तिथे लिहिलेली. तर अशा प्रकारे नाथांच्यावर गुरुकृपाही झाली. एवढंच नाही, नाथांना गुरुनी भगवंताचं दत्त प्रभूंचं दर्शन पण या ठिकाणी घडवून आणलं. त्यानंतर या ठिकाणी मग एक दिवशी काय केलं की त्यांनी तीर्थयात्रा सुरू केली दोघांनी. तीर्थयात्रेचा उद्देश असा होता की त्यांनी लोकव्यवहार जाणून घ्यावेत, त्यानंतर समाजाच्या स्थितीचं निरीक्षण करावं, अवलोकन करावं. अशा त्यानं गोदावरी नदीच्या काठाकाठानं त्यांनी हा प्रवास सुरू केला. वाटेत त्यांना चंद्रगिरी पर्वत लागला, त्याच्या पायथ्याशी चंद्रावती नगरी होती आणि तिथे सच्चित विद्वान ब्राह्मण होता, संस्कृत भाषेचा पंडित, त्याचं नाव होतं चंद्रभट. अर्थात त्याच्या घरी हे दोघंही उतरले. त्यांनी स्वागत केलं नाथांचं आणि स्वामींचं. आणि मग संध्याकाळी जेवण खावण झाल्यानंतर त्याचा एक रोजचा कार्यक्रम असायचा, काहीतरी विषय घ्यायचा अध्यात्माचा आणि त्याच्यावर निरूपण करायचं. ते चंद्रभटानं त्याचे जे निरूपण केलं ते भागवतावर केलं. आणि दोघांनी ऐकलं, स्वामींनी ऐकलं, नाथांनी ऐकलं. खूप आनंद त्यांना झाला. आणि मग स्वामींनी काय केलं, नाथांना असं सांगितलं की तू हे जे निरूपण ऐकलं ना भागवताचं, तर तू काय कर, तर त्याचं रूपांतर तू प्राकृत भाषेत ग्रंथ लिही त्याच्यात. आणि मग नाथांनी त्यावेळेला तो ग्रंथ लिहिला, त्याला म्हणतात चतुश्लोकी भागवत. भागवत या ग्रंथामध्ये, पुराणामध्ये दुसरा स्कंध 9वा अध्याय आणि त्याचे 32 ते 35 हे 4 श्लोक, यावर नाथांनी हा ग्रंथ लिहिला मराठी, अतिशय सुंदर. आणि त्या ग्रंथाचं नाव आहे, म्हणून 4 श्लोकावर ते भाष्य केलं, म्हणून चतुश्लोकी भागवत. 1036 ओव्यांचा हा ग्रंथ आहे. साहित्यिक आध्यात्मिक दृष्ट्या तर होतच मूल्य त्याला, पण साहित्यिक दृष्ट्या सुद्धा शब्दापुढं त्या ठिकाणी ज्ञानाने धावावं आणि ओवी पुढं अर्थाने धावावं, अशा प्रकारचा तो लाजवाब ग्रंथ होता. त्यानंतर या ठिकाणी मग हे दोघंही पण परत गडावर आले. आणि नंतर मात्र म्हणजे हे दोघं नाही, फक्त स्वामीच आले आणि नाथांनी मात्र तीर्थयात्रा सुरू केली. जवळजवळ वयाची 24 वर्ष पूर्ण होईपर्यंत नाथांनी ही तीर्थयात्रा केली. आणि मग जेव्हा ते गडावर आले तेव्हा स्वामींच्या पाया पडले. आणि मग स्वामींनी त्याला सांगितलं की आता तू पैठणला जा, लग्न कर, संसार सुरू कर. आणि मग या ठिकाणी ते पैठणला आले. आजी आजोबांना खूप आनंद झाला. मग विचारलं इतके दिवस कुठं होता काय, सगळा नाथांनी वृत्तांत आजी आजोबांना सांगितला. आणि मग आजी आजोबांनी ठरवलं की आता याचं लग्न करून द्यायचं, कारण आता गुरुनी सांगितलं, आता प्रश्नच नाही, याचा ऐकणं न ऐकण्याचा काही प्रश्नच नाही. आणि मग त्यांनी काय केलं, वैजापूरचे त्रिविक्रम शास्त्री यांची जी मुलगी होती गिरिजा, तिच्याशी नाथांचा विवाह करून दिला. नाथांचा प्रपंच सुरू झाला. श्रोते हो, नाथांच्या मध्ये आणि रामदास स्वामी मध्ये नातं होतं. ते नातं तुम्हाला सांगतो. नाथांची पत्नी गिरिजाबाई आणि समर्थ रामदास स्वामींची आई राणूबाई या सख्या बहिणी होत्या. नाथांना संसार सुरू झाला. नाथांना पत्नी सुख खूप छान मिळालं, संसार सुख खूप छान मिळालं. नाथांचा जो परमार्थ सफळ झाला त्याचे कारण त्यांना अशी पत्नी मिळाली. एक लक्षात घ्या, असं म्हणतात की चांगली बायको मिळणं हा एक जुगार आहे. आणि आपल्याला माहिती जुगारामध्ये सगळे यशस्वी होत नाही, अयशस्वी लोक आपण इथे बसलो आहोत. तर अशा रीतीने ही गिरिजाबाई ही खूप शांत स्वभावाची, नाथाच्या परमार्थामध्ये कुठेही अडथळा आणला नाही. अशा प्रकारचं सुख माऊलींना मिळालं नाही, कारण माऊलींनी लग्नच केलं नाही. नामदेवांना मिळालं नाही, तुकोबांना मिळालं नाही, उलट त्यांच्या घरच्यांनी त्यांना विरोध केला होता, आपल्याला माहिती. तर अशा पद्धतीने नाथांच्या दृष्टीने ही गोष्ट मात्र चांगली होती की त्यांना पत्नी सुख मिळालं, संसार सुख मिळालं. फक्त त्यांना लहानपणी आई वडिलांचं सुख नाही मिळालं. आणि त्याच्यानंतर जी त्यांना नाथांच्या परिवारामध्ये त्यांना हरिपंडित नावाचा मुलगा होता. त्या मुलात त्याचा वाद होता खूप.
इतका वाद होता की तो हरी पंडित हा आपल्या बायका पोरांना घेऊन काशीला जे गेला बरीच वर्ष तिथेच राहील. म्हणजे नाथांना मुलाचं सुख सुद्धा मिळालं नाही. आपल्याला असं वाटतं अशा गोष्टी फक्त आपल्याच बाबतीत घडतात, नाही, लक्षात घ्या. सगळीकडे असं असतं, पण ते सहन करतात, आपल्याला ते सहन होत नाही, एवढंच फक्त त्याच्यातला भाग आहे. तर अशा ही जी जोडी आहे नाथांची आणि गिरिजाबाईची, ही अगदी 36 गुणी लक्ष्मीनारायणाची जोडी असं त्या पैठण भागवत त्यावेळेला प्रचार होता. प्रेमानं प्रेमाचा संसार करणारी पैठणची जोडी असं या जोडीबद्दल सर्वत्र बोललं जायचं. त्यानंतर अशा रीतीने आपल्याला माहिती आहे की संसारामध्ये एक असतं, संसार म्हणजे सुख नाही, संसार म्हणजे दुःख. दुःख संसार दुःख मूळ चोहोकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिन तळमळ. हे संसाराबद्दल आहे. संसार म्हणजे प्रश्नांचं झंझाट आणि उत्तरांचं मृगजल. थोडक्यात संसार म्हणजे एरंडाचं गुऱ्हाळ, आणि ते आपण प्रामाणिकपणे केलं आतापर्यंत. तिच्याच्यातून काहीही निष्पन्न झालं नाही. अहो, उसाचं गुऱ्हाळ केलं तर रस प्यायला मिळेल, काटणी मिळेल, साखर गुळ मिळेल, पण एरंडाचं गुऱ्हाळ म्हणजे संसार, त्याच्यातून काहीही मिळत नाही. तर अशा पद्धतीनं नाथ मात्र या बाबतीत यशस्वी झाले. या गुरुचरित्रामध्ये ओवी आहे बरं का, शांत पत्नी नाही ज्याच्या घरी, अरण्य त्याला नाही दुरी. किंवा असंही सुद्धा म्हटलं, जगात तोच नवरा सुखी ज्याची बायको मुखी, असंही म्हटलं जातं. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी नाथांचा संसार खूप छान झाला. त्यानंतर नाथाच्या परिवाराकडे आपण बोलूयात. नाथांना 2 मुली होत्या. एक गोदावरी, ही तिथेच पैठणला चिंतोपंत शास्त्री मुद्गल यांना दिली. आणि नाथांना या मुलीच्या पोटी जो मुलगा जन्माला आला त्याचं नाव होतं मुक्तेश्वर, जो मराठी साहित्यातला मोठा कवी म्हणून त्याला मान्यता आहे. त्याने महाभारत नावाचा ग्रंथ लिहिला होता. त्यानंतर दुसरी मुलगी, तिचं नाव होतं गंगा, ती थेट कर्नाटकामध्ये विजापूर आहे तिकडे लिहिली होती. तिला 2 मुलं होती. एकाचं नाव होतं पुंडलिक, तो थोर भगवत भक्त होता, आणि एकाचं नाव होतं शिवराम पंत, ते कवी होते. अशा रीतीने हा नाथांचा परिवार. त्यानंतर आपल्याला पुढच्या मुद्द्याकडे वळायचे, आणि ते म्हणजे नाथांचं साहित्य. एक ग्रंथ आपण पाहिला चतुश्लोकी भाग. तर नाथांनी इतकं काही साहित्य लिहिलं की मराठी संतांच्या मालिकेमध्ये एवढं साहित्य कोणीही लिहिलं नाही. म्हणून त्याला नाथ सागर म्हटलं ना तर काही चुकीचं ठरणार. त्यानंतर नाथांना मराठी भाषेचे व्यास म्हणतात. याचं कारण असं आहे की त्यांनी नाथ भागवत नावाचा ग्रंथ लिहिला. नाथांना मराठी भाषेचे वाल्मिकी म्हणतात. याचं कारण असं आहे त्यांनी भावार्थ रामायण हा ग्रंथ लिहिला. अर्थात अशा रीतीने या नाथ भागवत ग्रंथाविषयी आता सांगतो. आपल्याला माहिती की व्यासांनी 18 पुराणं लिहिली, त्यातलं 18वं पुराण म्हणजे भागवत पुराण, संस्कृत मधलं हे पुराण, की ज्याच्यामध्ये व्यासांनी कृष्ण भक्ती, कृष्णाच्या लीला याचं वर्णन केलं. आणि आपल्याला माहिती काही काही ग्रंथाच्या बाबतीत असं आज मान्यता आहे की आपल्याला असं वाटत असेल संसार सुखाचा करावा तर आपण रामायण अभ्यासावं. आपल्याला असं वाटत असेल की आपलं मरण चांगलं यावं आपल्याला तर आपण हे भागवत ऐकावं. जन्मात एकदा तरी पंढरपूरला जाऊन एकदा भागवत ऐकावं. तर अशा पद्धतीचं नाथ भागवताचा हा ग्रंथ मराठी माणसांच्या प्रस्थानत्रयीमध्ये त्याला स्थान आहे. म्हणजे किती महत्वाचा ग्रंथ येतो बघा. तर असा हा ग्रंथ व्यासांनी लिहिलं. ते त्यांनी आपल्या मुलाला म्हणजे शुकमुनींना सांगितलं, आणि शुकमुनींनी ते भागवत पुराण परीक्षित राजाला सांगितलं शुकताल या ठिकाणी. अर्थात अशा म्हणजे 7 दिवसात उद्धार झाला. अशा प्रकारचा हा नाथ भागवत ग्रंथ आहे की तो मोक्षदायी आहे. जन्म मरणाच्या चक्रव्यूहातून आपली सुटका करणार आहे. या एरंडाच्या गुऱ्हाळातून आपल्याला सक्तीने राजीनामा द्यायला लावणार आहे, असा तो ग्रंथ आहे. तर नाथांनी त्याच्यावर आधारित त्याचा जो 11 स्कंद आहे त्याच्यावर त्यांनी भाष्य केलं. तेव्हा व्यासांच्या संस्कृत मधल्या भागवत ग्रंथाच्या 11व्या स्कंदावर नाथांनी जे भाष्य केलं त्याचं नाव आहे नाथ भागवत. अर्थात या ग्रंथामध्ये 18,000 ओव्या आहेत, 12 स्कंद आहेत, 31 अध्याय आहेत. यामध्ये या ग्रंथाचे छान गमतीशीर कथा आहे. 5 अध्याय त्यांनी पैठणलाच लिहिले, आणि काय ही बातमी काशीच्या पंडितांच्या कानावर गेली
काशीचे जे संस्कृत भाषेचे पंडित होते ना, त्यांनी ही गोष्ट रुचली नाही. एकतर संस्कृत म्हणजे देवाची भाषा, त्यानंतर व्यासांचा तो भागवत ग्रंथ संस्कृत भाषेतला, आणि खुशाल नाथांनी तो मराठीमध्ये अनुवादित करा. हा देवाचा अपमान आहे, भाषेचा अपमान आहे, व्यासांचा अपमान आहे. त्यांना निरोप पाठवला की 5 अध्याय घेऊन तुम्ही या. गेले ना ते, आणि गंगेच्या काठावर त्या घाटावर त्यांच्यामध्ये या ठिकाणी तो कार्यक्रम झाला. एका बाजूला ही सगळी संस्कृत भाषेची पंडित मंडळी होती, आणि दुसऱ्या बाजूला मध्ये पडदा टाकला होता, म्हणजे नाथांचं दर्शन सुद्धा त्यांना नकोस होतं. म्हणजे द्वेष किती असू शकतो बघा एका टोकाचा. आणि नाथ पलीकडे बसले, आणि त्यांनी आग्रह झाला की मी मराठी भाषेतून का, याचं कारण आहे मला काही साहित्यिक म्हणून मिळवायचं नव्हतं, पुरस्कार मिळवायचे नव्हते, किंवा साहित्य संमेलनाचा अध्यक्षपद नको होतं मला. नाथांना कशासाठी हवं होतं? कारण काय झालं होतं की सगळं जे आपल्याला उपयुक्त ज्ञान, मोक्षप्राप्तीचं ज्ञान, जन्ममरणाच्या चक्रव्यूहातून सुटका करण्याचं ज्ञान सगळं संस्कृत भाषेत बंदिस्त होतं. तेव्हा लोकलेख ज्ञानासाठी अशी अवस्था होती. आणि माऊलींनी किंवा आपल्या संतांनी काय केलं, प्रगट केलं. माऊलींनी गीतेवर भाष्य केलं ज्ञानेश्वर, त्यानंतर या ठिकाणी नाथांनी त्या भागवतावर भाष्य केलं, त्याला नाथ भागवत म्हणतात. म्हणजे मराठी माणसाचा उद्धार व्हावा म्हणून हे होतं, आणि म्हणून त्यांनी निर्धार केला मी हे करणार. मग त्यांनी फारच हे केलं, आग्रह धरला, नाही तुम्ही संस्कृत भाषेतच केलं पाहिजे. मग तेव्हा नाथ चिडून त्यांना काय बोलावं, त्यांनी संस्कृत भाषा देवी केली, मराठी काय स्वरापासून आणली, असं उत्तर दिलं नाथ. म्हणजे आपले संत सगळे मराठी भाषेत फार अभिमान होते. आणि मराठी भाषेला जे काही आज मूल्य आहे साहित्यिक दृष्ट्या, हे सगळं संतांचं त्या ठिकाणी योगदान आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी त्यांनी शेवटी सांगितलं. अगदी आता नाथाने सुद्धा संयम ठेवला. त्यांना फक्त त्यांच्या गळी उतरायचं होतं. एखादा वकील कसा केस लढवतो आणि त्या न्यायाधीशाला गळी उतरवतो त्याच्या, तर तसंच मग त्यांनी काय केलं की त्यांना शेवटी सांगितलं, हे पण मी हा ग्रंथ लिहिणार, तुम्हाला जर नाही आवडला ना तर मला सांगा, मी सगळे अध्याय गंगेची शपथ घेऊन सांगतो, गंगेला साक्षी सांगतो, मी गंगेत बोलून टाकेन. मग तर झालं. मग ती मंडळी पुढे झाली, आणि मग नाथांनी ते तो ग्रंथ लिहायला सुरुवात केली. 3 वर्ष लागली याला. आता गेल्या वर्षी त्याला 750 वर्ष झाली. नाथप्रेमी लोकांनी, त्या काशीमधले संस्कृत पंडित लोक यांनी 750वी त्या ग्रंथाची समारंभ साजरा केला तिथे. 7 दिवस सगळं सप्ताह वगैरे सगळं पारायण वगैरे सगळं. तर शेवटी काय घडलं मग, तर त्यांनी कधी पडदा बाजूला काढला काही कळलंच नाही. नाथ आपले सांगत होते, आणि त्याला इतका तो ग्रंथ आवडला. ग्रंथ जेव्हा पूर्ण झाला तेव्हा ज्याला आपण स्टँडिंग ओव्हेशन म्हणतो, उभं राहून कौतुक करणं, सगळे हे काशीतले विद्वान पंडित, खरं म्हणजे ते संस्कृत भाषेचे दुरभिमानी होते. भाषेचा अभिमान असावा बरं का, पण दुरभिमानही नसावा. आम्हाला मराठी पाहिजे पण हिंदी नको, नाही, हा दुरभिमान झाला. सगळ्या भाषा या भगिनी येतो, असं काय करतात? आईला जशी किंमत त्याच्या खालोखाल मावशीला सुद्धा किंमत आहे ना, हे आपण विसरतो. आपण आईलाच किंमत देतो. तर असं नाही. तर मग शेवटी असं घडलं की त्यांनी नाथांचं कौतुक केलं, नाथांच्या नावात जय जयकार केला, भागवताचा जय जयकार केला त्या पंडितांनी. आणि एवढंच नाही, त्या काळात त्यांनी हत्तीवरून अंबारीत ठेवून त्या ग्रंथात सबंध काशीमध्ये मिरवणूक काढली. नाथांना त्यांनी विचारलं, तुम्ही सुद्धा अंबारीत बसा? नाही. म्हणजे किती नाथांच्याकडून विनय होता. अहो तो भागवत ग्रंथ आहे, कृष्णाच्या लीला वर्णन करणार नाही, मी तिथे बसू, मी जीव आहे, नाही बसले. म्हणजे मान मला तर याची जे हल्लीची मंडळी किती भुकेलेले असतात, निर्वत असतात, गळ्यात शब्दला टिकवली आणि ते काय म्हणतात ते घातलं पोटासारखं जॅकेट, झालं का? तसं नाथांना मिरवायचं नव्हतं, लक्षात. आणि मग अशा वेळेला त्या ठिकाणी या ग्रंथाची मिरवणूक निघाली. म्हणजे काशी सारख्या दूरच्या ठिकाणी आपल्या मराठी संतांची, त्याच्या ग्रंथाची मिरवणूक निघावी, किती नाथ मोठे आहेत बरं पहा. असो, तर अशा प्रकारचा हा नाथ भागवत ग्रंथ आहे. त्यानंतर दुसरा ग्रंथ त्यांनी रुक्मिणी सहवर दिला. रुक्मिणी सहवर म्हणजे काय आहे, तर श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांच्या लग्नाची कथा. आता या कथेमध्ये असं म्हणलं, ही कथा सुद्धा मोक्षदायी आहे. आपल्याला प्रश्न पडेल, लग्नाची कथा आणि मोक्षदायी, मोक्ष देणारी, उलट अडकवणारी आहे ना जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये, आणि मोक्ष कशी काय देणार? हो बरोबर. कारण ही जी कथा आहे ती तुमच्या आमच्या लग्नाची कथा नाही,
तिची कथा आहे श्रीकृष्णाचं लग्न रुक्मिणीशी, म्हणजे जीव शिव मिलनाची ती कथा आहे. आणि अशी जी कथा असते ती मोक्ष देणारी असते, हे लक्षात घ्या. तर अशा प्रकारे या रुक्मिणी सहज ग्रंथ एक मानव पंडित होते नरेंद्र म्हणून, त्यांनी पण लिहिलाय बरं का, आणि नाथांनी पण हा ग्रंथ लिहिला. आता बघा ह्या ग्रंथाचं महत्व कसं आहे, तर 1712 ओव्यांचा हा ग्रंथ आहे. या ग्रंथाचं महत्व असं आहे की एखाद्या मुलीचं लग्न लवकर जमत नसेल, तिला इच्छित पती मिळत नसेल, अनुरूप असा सद्गुणी संस्कारी, तर तिला सरळ सांगावं तू नाथ रुक्मिणी स्वयंवर पारायण कर, तुला हमखास गुण, इतकी तो ग्रंथ महत्वाचा. आणि नाथांच्याकडे आपल्याला श्रीखंड्या होता. नाथांनी श्रीखंड्या विचार का रे तुझं लग्न झालं का? नाही म्हणे, 16,160 बायका होत्या तर तुझं लग्न नाही झालं. अरे मग तुझ्यासाठी तू सुद्धा पारायण कर, तू चांगली बायको मिळेल, नाथ म्हणतात. बघा कशी गंमत आहे. तर अशा पद्धतीने हा ग्रंथ त्या ठिकाणी लिहिला. तर असा हा रुक्मिणी स्वयं ग्रंथ आहे. त्यानंतर त्यांनी हरिपाठ लिहिला नाथांनी. आता तू म्हणाल माऊलींनी पण लिहिलं ना, बरोबर आहे, माऊलींनी पण हरिपाठ लिहिला. दोन्ही हरिपाठा ग्रंथामध्ये काय साम्य आहे? दोन्हीही हरिपाठाच्या ग्रंथामध्ये भगवंताच्या नामाचा महिमा आहे. फक्त फरक काय मग, तर माऊलींचा जो हरिपाठ आहे त्याच्यामध्ये 27 अभंग आहेत आणि प्रत्येकी 4 चरणांचे आहेत. आणि दुसरा जो नाथांचा हरिपाठ आहे त्याच्यामध्ये 25 अभंग आहेत आणि प्रत्येक अभंग 5 चरणांचा आहे. एवढाच फक्त फरक त्या ठिकाणी. त्यानंतर नाथांनी भावार्थ रामायण हा ग्रंथ लिहिला. आपल्याला माहिती की वाल्मिकींचं संस्कृत भाषेतलं रामायण, वाल्याचा वाल्मिकी झालेला, तो काळच असा होता, वाल्याचे वाल्मिकी व्हायचे, आता वाल्मिकीचे वाले होत राहिले. तर त्या ठिकाणी भावार्थ रामायण हा ग्रंथ नाथांनी त्याच्यावर लिहिलेला आहे. रामकथा ही अशी आहे, रामकथा की रामायणाची आपल्या भारतीय भाषेत शेकडो भाषांतर झालेली, शेकडो, अगदी 100 बडकर एक. तुळशीदासांचं रामचरितमानस आपल्याला माहिती, अगदी तामिळनाडूत सुद्धा अशा प्रकारची रामायणाची भाषांतर झाली. आपण म्हणतो त्यांचा हिंदीला विरोध आहे, याला विरोध, त्याला विरोध नाही, तिथे सुद्धा अलवड साधू होऊन गेले संतावर प्रेम करणारे, हे लक्षात घ्या. तर अशा प्रकारे हा जो भावार्थ रामायण ग्रंथ आहे, नाथाच्या मंदिरामध्ये तुम्ही गेला गावातल्या मंदिरामध्ये तर तिथं अजूनही तो रांजण पाहायला मिळतो. त्यानंतर नाथांचं देवघर, नाथ ज्या देवाची पूजा करते सगळं अजून आहे बरं का. आणि तिथं प्रवचन चालायचं, तर ज्या खांबाला पाठ टेकून त्या ठिकाणी नाथ प्रवचन करायचे तो खांबही दाखवतात तिथे. तर अशा प्रकारचा तो खांब. त्यानंतर एकदा असंच प्रवचन करता करता नाथांनी श्रोत्यांना काय सांगितलं की आता मला नीचधामी जायचं आहे, माझं जीवित कार्य संपलं आहे. लोकांनी हळहळ व्यक्त केली. अहो तुम्ही एक तर हा ग्रंथ लिहायला सुरुवात केली आणि हा ग्रंथ पूर्ण कोण करणार, कारण 25,000 ओव्या त्याच्या पूर्ण झाल्या होत्या. आपल्याला की रामायणामध्ये 7 कांड आहेत. बालकांड आहे, अयोध्याकांड आहे, अरण्यकांड आहे, किष्किंधाकांड आहे, सुंदरकांड आहे, युद्धकांड आहे आणि उत्तरकांड. नाथांनी सुद्धा भावार्थ रामायणामध्ये ही 7 कांड आहेत त्यांची. आणि जवळजवळ 40,000 ओव्यांचा तो ग्रंथ आहे. 25,000 ओव्या लिहिल्या आणि नाथांनी असं जाहीर केलं की आता मला नीचधामात जायचे. मग श्रोत्यांच्या पुढे प्रश्न पडला, तेव्हा नाथांनी ओळखलं. नाथ म्हणजे काही काळजी करू नका, तुम्ही त्याची व्यवस्था करून दिली आहे. आणि मग त्यांच्याकडे तो बाबा नावाचा एक मुलगा होता, एका खेड्यातला मुलगा होता, गरीब होता, त्याला पुरणपोळी फार आवडायची. आता नाथांच्या बाबतीत एक सांगतो तुम्हाला, नाथ हे शांत होते, नाथ हे श्रीमंत होते आणि नाथ हे संत होते. जो शांत असतो तो संत नसतो, जो संत असतो तो श्रीमंतही नसतो. पण हे सगळे गुण नाथांच्या व्यक्तिमत्वात एकवटलेले. तर अशा नाथांच्या घरी रोज या ठिकाणी पुरणपोळीचा स्वयंपाक होता. किती काही लोक घेऊन जायचे, इतके श्रीमंत होते. नाथांसारखे श्रीमंत संत आपल्या मराठीत कुठे कोणी नाही, हे लक्षात घ्या. तर अशा या नाथांनी त्या गावाला सांगितलं. तर गावा म्हणजे त्या ग्रामीण भागातला, पैठणच्या जवळपासच्या ग्रामीण भागातला तो मुलगा होता गरीबाचा. आणि त्याच्या आईने काय केलं, तो आईला रोज म्हणतो मला पुरणपोळी खायचा. तर गरिबीची परिस्थिती, मग तिला काय आलं त्यांच्या घरी रोज पुरणा स्वयंपाक होता. तिने आणून दिलं नाथांच्या घरी, याला सांभाळा, याला पुरणपोळी खाऊ घालून याच्याकडून भरपूर कामं करून द्या. अनेक वर्ष तो तिथे होता गावबा. आता शेवटी नाथांसारख्या
संताचा सत्पुरुषाचा सहवास लाभला आणि सहवासाने सुद्धा अशा प्रकारची गुरुकृपा होते. तर नाथांनी त्याच्यावर कृपा केली आणि आई वेळेला सांगितलं लोकांना, माझा हा ग्रंथ गावगाव पूर्ण केला आणि गावगावनी 15,000 ओळ्या त्या ग्रंथाच्या लिहिल्या. संतांची कृपा कशी असते, सद्गुरूचं मध्ये खूप सामर्थ्य असतं. सद्गुरू स्वतः देव होत नाही, पण शिष्याला देवत्व बाहेर करू शकतो, इतकं सद्गुरूचं सामर्थ्य. नाथांनी सुद्धा त्या गावाला एक आपण त्या गावाबद्दल जर बोलायचं झालं, एक मूर्ख मुलगा, बावळट मुलगा, अशा प्रकारचा वेळा उलटपट मुलगा, त्याच्या हातून हे काम झालं. आणि नाथांचं भागवत साहित्यिक दृष्ट्या आणि या गावाने रचलेलं भागवत याच्यामध्ये कितीही साहित्याचं जाणकार असो, त्याला असं फरक करून सांगता येणार नाही इथून पुढे जायचं आहे, इथून मागचं नाथांचं आधी सांगता नाही. म्हणजे नाथांच्या तोडीस तोड त्यांनी ग्रंथ लिहिला. तर अशा प्रकारचा हा भावार्थ रामायण ग्रंथ, त्याच्याविषयी आपण माहिती पाहिली की ज्या भावार्थ रामायणातल्या कथा जिजाऊ महासाहेबांनी बाल शिवाजीला सांगाव्यात आणि बाल शिवाजीने पुढं हिंदवी स्वराज्य या ठिकाणी निर्माण करावं अशा प्रकारे. आता हे जे ग्रंथ आहेत नाथांनी हे शिकलेल्या लोकांसाठी लिहिले, पण मग सामान्य लोकांसाठी काही लिहिलं की नाही, त्यांना परमार्थ त्यांच्या हातून घडावं म्हणून लिहिलं ना. त्यासाठी नाथांनी माहिती का गवळणी लिहिल्या, भारुडं लिहिली. आता या दोन प्रकारच्या विषयी आपण माहिती पाहू. गवळण, तर ही जी गवळण आहे ना, भजन एक प्रकारचा अभंगच असतो, भजनामध्ये गवळणी म्हटल्या जातात. आता आपल्याला युट्यूबवर भरपूर भारुडं वगैरे ऐकायला मिळतात, चांगले चांगले उत्तम उत्तम. तर ह्या ज्या गवळणी आहेत भजनामध्ये म्हटल्या जातात, पण त्याची एक वेळ असते. ती वेळ म्हणजे भजन संपत संपत आलं की मग गवळणी म्हणतात, आणि मग गवळण म्हणायला सुरुवात झाली की आपण समजायचं आता भजन संपलं. तर अशा रीतीनं ही नेमकी गवळण म्हणजे काय, तर शृंगाराच्या माध्यमातून सामान्य लोकांना अध्यात्माकडे नेणं म्हणजे गवळ. आपल्याला माहिती आहे की भगवंतावर विशेषतः द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णांच्यावर या गवळणींनी खूप प्रेम केलं. म्हणून नारदांनी भक्तिसूत्रात म्हटलंय, देवावर कसं प्रेम करावं एखाद्यानं, तर जसं गोपिकांनी केलं, यथा भज गोपिकाणाम असं त्यांनी म्हटलेलं. ह्या गवळणींचं खूप प्रेम होतं भगवंतावर. हा भगवंत होता 7-8 वर्षांचा, ह्या गवळणी 4-4 पोरं असलेल्या संसार करणाऱ्या होत्या. एक बघा. आणि अशा रीतीनं ह्या ज्या गवळणी आहेत म्हणजे इतकं प्रेम, श्रीकृष्णाला सर्वस्व अर्पण केलं. आपल्याला माहिती असेल की आपल्या मराठी चित्रपटामध्ये गदी माडगुळकरांनी म्हणा किंवा जगदीश खेबुडकरांनी म्हणा पुष्कळ गवळणी लिहिली आहे. तर अशा प्रकारची ही जी गवळण आहे, या गवळणीमध्ये नंद असतो, यशोदा असते, कृष्ण असतो, राधा असते. तर हा नंद म्हणजे फक्त श्रीकृष्णाचे वडील नाही, नंद याचा अर्थ आनंद असा होतो. यशोदा म्हणजे श्रीकृष्णाची आई नाही, यशोदा म्हणजे आपली बुद्धी असा अर्थ होता. तर अशा प्रकारे ह्या गवळणींनी खूप प्रेम केलं श्रीकृष्णावर. जेव्हा श्रीकृष्णाला त्यांनी ठरवलं की आता आपल्याला कंस मामाला वरचे तिकीट काढून द्यायचे, म्हणून ते जेव्हा सोडून गेले तेव्हा त्यांना माहित झालं की आता कृष्ण परत येणार नाही. त्या विरहामध्ये गवळणींना इतकं दुःख झालं, इतकं दुःख झालं की त्या नाच 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 नाचल्या, कृष्ण गेला, त्या कधी तिथे मरून पडल्या कळालं सुद्धा नाही. याला प्रेम म्हणतात देवा. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. आपला पडलाय संसाराच्या कारणी. तेव्हा अशा पद्धतीनं या ठिकाणी अशा त्या गवळणी होत्या. एकदा काय झालं, कृष्णाचं डोकं दुखू लागलं, सगळ्या बाया चिंतित होत्या, आता काय करावं. तेवढ्यात नारद मुनी आले. नारद मुनी सांगितलं की पहा बरं, आम्ही अनेक वैद्य वगैरे दाखवले तर काही उपयोगच नाही झाला. नाही, त्याला एक उपाय, गवळणीच्या पायाची जर धूळ भगवंताच्या कपाळाला लावली ना तर नक्की त्याचे डोकं उतरेल. ह्या सगळ्या 8 बायका या गवळणीचा फार द्वेष करायचा समाज, कारण आपल्या नवऱ्याला ते पण हक्क सांगायचं ना, आणि आपल्या नवऱ्याला हक्क सांगितलं कोणत्या बायकोला वाटते ती जरी मुक्ती नसते ते नाही आवडायचं. तर अशा पद्धतीनं शेवटी तुम्हाला असं वाटतं ना देवाचं डोकं उतरावं, मग तुम्ही एक काम करा, बायकांना सांगितलं तुम्ही जा त्या गवळणीच्याकडे आणि त्यांच्या पायाची धूळ आण. कधी न जाणाऱ्या ह्या राण्या गेले का नाही त्या गवळणीकडे, गवळणीच्या पुढे हात जोडले, सांगितलं असं असं झालं.
देवाचं डोकं दुखतंय, काही उपाय गुण येत नाही आणि आमच्या पायाची धूळ आम्ही द्यायला तयार आहोत. नारायण सांगितलं, एक लक्षात घ्या, तुम्ही जर ही तुमची चरण रस दिली आणि ते देवाच्या कपाळाला लावली तर तुम्ही इथून तुमचे सगळे जन्म नरकात जाऊन बसतात. चालेल म्हणे, आमचा देव बरा व्हावा, त्याचं डोकं उतरा म्हणून आम्ही नरकात गेलो तरी चालेल, याला प्रेम म्हणे. तर अशा पद्धतीनं असं ह्या गवळणीचं प्रेम त्या ठिकाणी होतं. तर अशा पद्धतीनं तो भाव असतो का, त्या प्रेमाच्या वेगवेगळ्या अवस्था असतात. फक्त जाता तेवढे भाग सांगतो. तो म्हणजे असा की एक शरीर दुसऱ्या शरीराकडे आकर्षित जाणं याला काम म्हणतात. एक मन दुसऱ्या मनाकडे आकर्षित जाणं याला प्रेम म्हणतात. आणि एक हृदय दुसऱ्या हृदयाकडे आकर्षित जाणं याला भक्ती म्हणतात. आणि ती भक्ती या ठिकाणी या गवळींच्या अंतःकरणामध्ये कृष्णाचं नावच आहे, कृष्ण कर्षती ती कृष्णा, जो भक्तीची हृदय त्याने आकर्षून घेतली. अहो त्यांना संसारकांची शुद्ध सुद्धा नव्हती. तेव्हा जेव्हा त्या मथुरेला घेऊन जायच्या दही दूध तूप आणि म्हणायच्या काय, कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या. म्हणजे बघा आपण किती भांडवल असतो नेहमी, अजिबात बेभान होतच नाही. हा संसारामध्ये होतो, परमार्थामध्ये नाही. तर अशा प्रकारची त्या गवळणी रामचंद्र ढेकणे वैकुंठवासी झाल्याला माहीत असेल, तर त्यांचं एक चिंतन आहे ते फार छान आहे. म्हणजे शांत चिंतन आहे का म्हणजे ते काय म्हटले, गीता म्हणजे काय त्यांनी सांगितलं. गीता तर ते म्हणतात, वेदांचे तत्वदर्शी सौंदर्य म्हणजे गीता. वेदांचं तत्वदर्शी सौंदर्य म्हणजे गीता. मग ज्ञानेश्वरी कसं म्हणायचं, ते म्हणतात गीतेचे ज्ञानदर्शी सौंदर्य म्हणजे ज्ञानेश्वरी. मग नाथ भागवत कशाला म्हणायचं, ज्ञानेश्वरीचे भावदर्शी सौंदर्य म्हणजे नाथ भागवत. मग गवळण कुठं कशाला म्हणायचं, तर नाथ भागवतांचे लोकदर्शी सौंदर्य म्हणजे गवळण. तर अशा प्रकारच्या त्या ठिकाणी गवळणी हा एक प्रकार होता. त्यानंतर आपल्याला पुढच्या मुद्द्याकडे वळायचे आणि तो म्हणजे नाथांची जी भारुडं आहेत त्याबद्दल पाहिजे. तर त्या गदिमानेश्वर गवळणीच्या संदर्भात सांगितले एके ठिकाणी, त्याच्या गवळणी होत्या, त्यांनी गाणंच केले त्याच्यावर, बाईनी विकत घेतला श्याम. आपल्याला आपल्याला काही गोष्ट हवी असेल तर आपण बाजारात जातो आणि ती विकत घेतो, म्हणजे आपल्याला त्याकरता पैसे द्यावे लागतात. आणि या गवळणी विचारलं, त्या म्हणजे आम्ही विकत घेतला श्याम. अगं तू काय दिलं, किती पैसे दिले. नाही खर्चिले कवडी कवडी, नाही वेचिला दाम, जन्मभरीच्या श्वासा इतके मोजियले हरिनाम, बाईनी विकत घेतला. म्हणजे या गवळणींचा भाव कसा असतो होता हे लक्षात घ्या. त्यानंतर भारुडं, तर भारुडाला इंग्रजीमध्ये फोक सॉंग म्हणतात. उडत्या चालीवर म्हणायची गाणी आहे. सामान्य लोकांचा परमार्थ व्हावा म्हणून ही भारुडं त्यांनी लिहिली. तर भारुड हा शब्द आहे ना, मुळात तो अपभ्रंश शब्द आहे. अपभ्रंश शब्द कशाला म्हणायचं, तर पाहता भगवान दत्तात्रयांच्या आई अत्रि ऋषींच्या पत्नी, त्यांचं नाव आहे अनसूया असं नाव. अन म्हणजे नाही आणि असूया म्हणजे द्वेष, मत्सर. जी स्त्री कोणाचाही द्वेष करत नाही, मत्सर करत नाही, तिचं नाव आहे अनसूया. आपण म्हणतो अनुसया. अनुसया हा अशा प्रकारचा अपभ्रंश शब्द आहे. तसाच भारुड हा सुद्धा अपभ्रंश शब्द आहे. मग त्याचा मूळ शब्द काय, बहुरूढ असं काव्य. बहु म्हणजे खूप, रूढ म्हणजे प्रचारात असणार. नाथांची भारुड खूप लोकप्रिय होती. नाथाने एकूण 305 भारुड लिहिली, 125 वेगवेगळ्या विषयांवर भारुड लिहिली. भारुड ही सगळी रूपकात्मक असतात. ते रूपक उलगडल्याशिवाय त्या भारुडाचा अर्थ कळत नाही. त्यानंतर भारुड ही आत्मबोध आत्मज्ञान करून देतात, पण कोणत्या पद्धतीनं, विनोदाच्या साह्याने म्हणा, उपहासाच्या साह्याने म्हणा, उपरोधाच्या साह्याने म्हणा, ते आपल्याला आत्मज्ञान मिळवून देतात. आणि भारुडाचा उद्देश सुद्धा हाच आहे, लोकांचं मनोरंजन करणं, लोकांच्या मधल्या वासना विकार अशा दुर्गुणांचं भंजन करणं आणि त्यांना परमेश्वर चिंतनामध्ये मग्न करणं. तर अशा प्रकारचं एक भारुड तुम्हाला सांगतो.
सत्वर पावते मला भवानी आहे रोडगा वाहीन तुला. आता या ठिकाणचा हा जो रोडगा आहे ना, नाथांच्या काळात म्हणजे माऊलींच्या नंतर 250 वर्षानंतर नाथांचा काळ, या काळात मोगली राजवट होती सगळी. आणि आपल्याला माहिती मोगली राजवट कशी येते इतिहासामध्ये आपण अभ्यासला असाल. त्यांनी काय केलं, सक्तीनं धर्मांतर करावं, त्यानंतर मंदिरं पाडावी, मूर्ती फोडतोड करावी, बाय बापड्यांची आबरू घ्यावी, हा सगळा कार्यक्रम चालू होतो या काळामध्ये. आणि अशा वेळेला नाथांनी हे भार उडले असतं, बया दारुगड बया दारुगड बया दारुगड बया. आणि भवानीला साकडं घातलं, सत्वर पाव लवकर ताबडतोब आम्हाला प्रसन्न होतो, मी तुला रोडगा देईन. तर हा रोडगा आपल्याला चंपाषष्ठी दिवशी भरीत रोडगा करतात. हा जो रोडगा कशाचा आहे, हा रोडगा तर त्या काळामध्ये स्त्रियांच्यावर खूप अन्याय व्हायचे, अत्याचार व्हायचे. ह्या अत्याचारापासून सुटका व्हावी म्हणून हा भारूड रूपी रोडगा मी तुला पाहिजे. आणि चंपाषष्ठीशी खंडोबाला भरीत रोडगा आवडतो. आणि मग तुम्ही काय करा, तर अशा प्रकारे ह्या स्त्रियांच्यावरचा अन्याय अत्याचार थांबवा, त्यासाठी तुम्ही लवकर या ठिकाणी मला प्रसन्न व्हा. आणि मग पुढे त्यांनी असं लिहिले, सासरा माझा गावी गेला तिकडेच खपली त्याला, सासू माझी जाच करती लवकर निर्धारी तिला, जाऊ माझी फडफड बोलती बोलती वर्ग तिला, नरदेचं काढतं किरकिर करतं खरून होऊ दे त्याला. आणि मग शेवटी म्हटले, एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एकटीच राहू दे मला, भवानी आहे रोडगा वाहीन केला. तर यामधला जर आपण पाहिलं ना, रूप जर आपल्याला कळालं तर त्या भारूडातला अर्थ सहज होतो. या भारूडामध्ये जी स्त्री आहे, विवाह स्त्री, ती म्हणजे आपला जीव आहे. जीव म्हणजे स्त्रियांचा जीव नाही, पुरुषांचा सुद्धा. कारण आत्म्याला लिंग नसतं. पुरुषाचा आत्मा आत्माच म्हणतात, स्त्रीचा आत्मा आत्माच म्हणतात, आत्मी नाही म्हणे. तर अशा पद्धतीनं ही जी स्त्री आहे या भारूडातली, भवानी यायला रोडगा वाहणारी, मला लवकर प्रसन्न हो म्हणणारी, तर ती स्त्री म्हणजे आपला जीव आहे, आपला आत्मा आहे. मग नवरा कोण, काम हा नवरा आहे. त्यानंतर सासू कोण, वासना ही सासू आहे. सासरा कोण, अहंकार. जाऊ कोण, कामना. ननंद कोण, ममता. तिचं कार्य कोण, द्वेष. धीर कोण, क्रोध. हे सगळे काय होतं, आपण त्या संसाराच्या मोहामध्ये अडकून बसतो, विकार वासनांच्या अधीन होत जातो, आणि मग आपल्याला भगवंताकडे जायचं राहून जातो. आणि मग आपली परिस्थिती होते, आला आला प्राणी जन्माला, गेला गेला बापुडा व्यर्थ गेला, अशा अवस्था. आणि तुकोबा म्हटले, किती वेळा जन्म यावे, किती व्हावे भजी. अहो एका येतीमध्ये किती वर्ष राहा, किती नाही वर्ष. तर तसंच आहे ना, आपल्याला हा मनुष्य देह दिलाय ना, त्या देहामध्ये जे काम सांगितलं, मुलं समजा 11वी सायन्सला गेले, अभ्यास केला नाही की 12वी सायन्स. पूर्वीच्या काळात असं व्हायचं. आमच्या काळामध्ये आमच्या शाळेमध्ये सुद्धा अशी काही मुलं होती, काही काही इतकी मोठी मुली होती ना, की 5वीला काही काही आमचे शिक्षक त्या शाळेत विद्यार्थी होते, त्या शाळेमध्ये शिक्षक झाले. ते म्हणजे आम्ही दोघे एकाच वर्गात होते. आता त्याला 11वीला मी शास्त्र शिकवतो. आणि तो म्हणला, काय तुमचा उपयोग झाला, शेवटी आपण एकच करू, काय ते बोलत या मेघाबाईचे पोरं. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी भारूडाचा रूप जे आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं असं हे भारूड म्हणजे काय, नाथांनी सांगितलं की ह्या विचार विकार वासना यापासून म्हणजे ह्या मनातल्या गोष्टी सगळ्या काढून टाकलं भवानी, आणि मला एकटीच राहू दे, म्हणजे मला विकार वासना मुक्त कर. आणि जेव्हा मी अशी विकार वासना मुक्त होईल, तेव्हा माझ्यातून परमार्थ चांगला घडेल. अशा प्रकारची ती मागणी आहे. पण त्यात असावं सर्वांचं, पण नसावं कोणाचं, अशा पद्धतीचं ते एकंदरीत घाललं. नाथांनी 4000च्या वर अभंग लिहिले. त्यांच्या काही स्फुट रचना आहेत. स्फुट म्हणजे लहान लहान 8-10 7-10 चरणांची अशा काही रचना आहेत, त्याला स्फुट रचना म्हणतात. त्यामध्ये पांगळा येतो बरं काय, पांगळा आहे नाथांचा, नाथांचा एक आंधळा आहे, नाथांचा एक मुका आहे, आणि नाथांचा एक पिसा आहे. आता पांगळा म्हणजे आपल्याला ज्याला चालता येत नाही तो पांगळा. नाथांचा पांगळा कसा होतो, नाथांचा पांगळा असा आहे, तुमच्या आमच्या सारख्या संसार करणाऱ्या चांगले चालणाऱ्या माणसाला तो चालवतो, चालवायची शिकवतो. कुठं, परमेश्वराच्या. त्यानंतर नाथांचा हा आंधळा कसा आहे, आंधळा म्हणजे त्याला दिसत नाही तो. अहो हा आंधळा इतका भारी आहे, तो डोळसांना मार्गदर्शन करतो. कुठं, देवाकडे जाण्याचं रस्ता दाखवतो.
मुका मुका म्हणजे त्याला बोलता येत नाही. नाथांचा मुका कसा आहे? तो ब्रह्मज्ञान सांगतो. थेट ते ज्ञान ऐकलं की आपल्याला ब्रह्माची प्राप्ती होईल, भगवंताची प्राप्ती होईल. आणि नाथांचा पिस्सा पिस्सा म्हणजे वेळा हा कसा आहे? तुमच्या आमच्या संसारी माणसाला वेळ लावतो. कोणाचं? भगवंत. अशा प्रकारची या ठिकाणी भारुडांची रचना त्या ठिकाणी आहे. नाथाच्या जीवनातले प्रसंग, एक प्रसंग असा सांगितला जातो श्राद्धाचा. नाथांच्या घरी श्राद्ध होतं. आपण आपल्या घरी असं श्राद्ध असतं की आपण ब्राह्मणांना जेवायला बोलवतो, त्याचा स्वयंपाकही वेगळा असतो. तर नाथांचे पितर त्याशी यायचे होते म्हणून त्यांनी ब्राह्मणांना सांगितलं, निमंत्रण. गिरीदेवांनी स्वयंपाक केला. श्राद्धाचा स्वयंपाक जो असता अगदी मोठा खमंग असतो अगदी. आणि गिरीदेवांनी स्वयंपाक केला आणि त्याचा घमघमाट त्या गल्लीत पसरला. महाराजची 5-7 पोरं जात होती आणि ती म्हटली, अरे हे जर पदार्थ आपल्याला खायला मिळाले तर किती आनंद होईल बरं. नाथन हे ऐकलं. नाथांच्या नाकामध्ये तिकडे आले. सगळे बसवले आणि हे सगळे पदार्थ त्यांना पोटभर खावतात. तिकडे ब्राह्मणांना कळालं. त्यांच्या तळपायची आग मस्त गेली. त्यांनी सांगितलं, तुम्ही हे श्राद्धाचं जे स्वयंपाक आहे तो महाराजा पोरांना घातला, तुम्ही देवाचा पितरांचा आणि आमचा अपमान केला. आम्ही तुमच्या कार्यक्रमात येत नाही. पाहू तुम्ही कसं श्राद्ध घालता. नाथांनी सांगून ठेवलं गिरिजाबाईला, दुसरा स्वयंपाक केला. सगळा दुसरा स्वयंपाक केला. आणि नाथ अशी काळजी करायला बसले. श्रीखंड समोर होता. नाथ बाबा कसली काळजी करतात? अरे आता हे कसा प्रश्न सोडायचं? आज श्राद्ध दिवस आहे, कसे हे ब्राह्मण जेवायला ते येत नाही ते म्हणतात. तेव्हा ते श्रीखंड काय म्हणा, मै हो ना, मै हो ना, फिकीर मत करो, मै हो. आणि मग काय झालं, 12 वाजले. हे लोक पाहतच होते. आता त्या ब्राह्मणांसून नाथांची स्वतः परिषद घ्यायची होती. आणि काय, नाथांचे वडील, नाथांचे आजोबा, नाथांचे पंजोबा स्वर्गातून साक्षात आले. एवढेच नाही, त्याच्यानंतर जे जे ब्राह्मण सांगितले त्यांचे बाप, त्यांचे आजे, त्यांचे पणजे ते आले. मग हे चाट पडले, थप्प झाले. नाथांचे 2 पाय पडले. अशा प्रकारचा तो म्हणजे नाथांचा अधिकार किती मोठा आहे हे लक्षात घ्या होता. त्यानंतर नाथ रोज गोदावरीचं स्नान करायचे. आणि हे स्नान करायला जेव्हा जायचे तेव्हा त्यांना उन्हाळ्याचे दिवस होते, वाळू तापलेली होती आणि राणू महाराजचं एक मुलगा उघडच ते त्या वाळूमध्ये कसं पडलं ते उन्हाळ्यात पडलं. त्याला चटके बसायला. नाथ स्नान करून आले. ते रडत होतो, धाय मुकून रडत होतो. वाळूची चटके बसत असतील हो. आजूबाजूला लोक होते ना, पाहत होते. आपल्याकडे अपघात झाला तर लगेच व्हिडिओ शूटिंग चालू होती. त्याला वाचवायचं पण हे का नाही. आणि मग द्यायचं व्हायरल करून आणि दुसरा सांगत तू पण फॉरवर्ड कर. तर अशा रीतीनं या ठिकाणी असा प्रकार घडला. आणि मग जेव्हा असला प्रकार घडला तेव्हा नाथांनी मात्र स्नान करून आल्याबरोबर त्या मुलाकडे गेले. आपल्या पंचात थोडासा ओलसर होता, त्याला त्या ओल्या पंचात गुंढाळलं. डोक्यावर त्याचं ते पंचा धरलावला. त्याला राणू महाराजच्या घरी आणलं. आता बघा तुम्ही, म्हणजे त्या काळात स्पृश्य अस्पृश्य भेदभाव खूप होते. आज ते बऱ्यापैकी कमी झालेले आहे. ते या ठिकाणी त्याच्यात महत्वाचं योगदान म्हणजे संतांचं आहे, नंतर आपल्या समाज सुधारकांचं. तर अशा रीतीने नाथांनी काही अस्पृश्यता निवारण किंवा अस्पृश्यता जावी म्हणून कादंबरी लिही, अभंग लिही किंवा काही भाषण दे असं काही केलं नाही. सप्ताह नाही, काही नाही. आपल्याला माहिती संतांचा एक भाव होता की आपण जे करायचं ना, बोले तैसा चाले त्याची वंदावी भाव, आपण वागून दाखवायचं असतं. शेवटी लक्षात घ्या, मनभर चर्चेपेक्षा कणभर सेवा महत्वाची असते. संतांनी ते केलं. आज आपल्याला माहिती की आज अस्पृश्यता ही अगदी पूर्ण बिमोड झाली असं नाही. आहे कुठं ना कुठेतरी कधी कधी अशा गोष्टी घडतात. आणि म्हणून म्हटलं जातं विज्ञानाने एवढं या ठिकाणी प्रगती केली की मनुष्य चंद्रावर जाऊन पोहोचलाय. आदमी चांद तक पहुंचा मगर आदमी आदमी तक अभी भी नहीं पहुंचा. हे वास्तव आहे. काय म्हणतो न्यूटन? सफरचंदाच्या झाडाखाली बसला काय आणि एक सफरचंद खाली पडलं काय आणि त्यांनी म्हणे गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. इथे रोज माणसं पडतात, त्यांच्यावर अन्याय होतो. माणुसकी कधी शोध लावायचा? माणुसकीचा का नाही लागली? माणुसकी शोध, मानवतेचा शोध का नाही लागला? त्यानंतर चंद्रकांत गोखले, विक्रम गोखलेंचे वडील, ते तर असं म्हणायचे
प्रत्येक गावाबाहेर महारवाडा आहे आणि चौथीच्या पुस्तकात मात्र समानतेचा धडा. आमचं असंच आहे, नुसतं गोलगच्चन लोकच. म्हणजे आता आमच्या शाळेमध्ये तुम्हाला माहित असेल, शाळेमध्ये अगोदर शाळा सुरू होताना राष्ट्रगीत होते, प्रतिज्ञा होते आणि प्रार्थना होती. सारे भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, वडीलधाऱ्यांचे मी मान ठेवतो. कुठे दिसतं बरं हे चित्र तुम्हाला? नाही दिसत. म्हणजे नुसता घोषा चाललाय, भारत माझा देश आहे. वाटता का तसे तुम्ही? उलट ते रामदास पुजारी असं म्हणतात की हे लोक कसे वाटतात, भारत माझा कधी कधी देश आहे. म्हणजे सगळं बोल बच्चे नाही, बस नुसतं या ठिकाणी मिरवणुका करायच्या, भाषणं ठोकायची, बस याच्या पलीकडे काही नाही. कृती अजिबात घडत नाही त्यांच्या. संतांनी कृती केली होती हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं नाथांच्या घरी श्रीखंड्या यांनी 36 वर्ष काम केली. नावं वेगवेगळी धारण केली. श्रीखंड्या, माधव, केशव, कावळी पाणिया, नाथांच्या पूजेमध्ये गंधव आणून दे, फुलं आणून दे, प्रवचनाची व्यवस्था कर, अशी कामं 36 वर्ष केली नाथांच्या घरी. का? आपल्याकडे मोलकरी वर्षभर सुद्धा टिकत नाही. ती त्याच तऱ्हेची पाहिल्यासारखी मोलकरी कुठं राहिलं. तर सांगायचा मतलब हा की अशा पद्धतीनं नाथांच्या घरी भगवंत इतक्या वर्ष होता. का? कारण संतांनी परमेश्वरावर ऋण केले, कर्ज केले. आणि त्यामुळं जसं आपलं कोणाचं कर्ज घेतलं, आपण अनुभव घेतले असेल, कोणाचं कर्ज घेतलं तर त्याचा रुबाब आपल्यावर, आपण त्याला व्याज देतो महिन्याच्या मला, तरी त्याचा रुबाब असतो. बोलवतो, अपमान करील काही. तर तसंच आहे, या संतांनी भगवंतावर ऋण केलं असं ते मानतात, भगवंत मानतात. आणि म्हणून संतांच्या समोर संत जेव्हा पंढरपूरला जातात तेव्हा पांडुरंग खाली डोकं घालतो आणि पापण्या सुद्धा खाली घेतो. आणि संत म्हणतात, डोळे मोठे करतात आणि जेव्हा तुझ्या दर्शन करतात तू डोळे मिटवले. देवाला म्हणायचं असतं आणि तुमचं इतकं प्रेम आहे काय सगळं, कधी तुमच्या या ऋणातून मिटतो, ही देवाची भावना. आपण जे मंदिरात जा, आपण काय करतो, देवाकडे असे डोळे मिळून फुल पाहतो आणि मग देवाचे डोळे अजून मोठे होतात, मग लगेच आपण मिटून देतो, लगेच काढता पाय. ही आपली अशी स्थिती आहे. देवाने खरं आपल्याला डोळे मोठे करत नाही, चांगलं 2-4 लागू आहे अशा लायकीचे आपण. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी त्याच्यावर एक आर्य आहे. एकनाथ सदनी माधवजी सर्व कामे करीतो, एकनाथ सदनी माधवजी सर्व कामे करतो, स्वकरे चंदन घाशी गंगेचे पाणी कावडी भरतो. एकदा काशीचा ब्राह्मण होता, कृष्णाच्या दर्शनासाठी द्वारकेला गेला. द्वारकेला कळालं कृष्ण इथे नाही, पैठणला आहे, श्रीखंड्या म्हणून नाथाच्या घरी गड्यासारखी नोकरीसारखी कामं करतात. ते आले तिथे, श्रीखंड्याने बातमी कळाली, त्यांनी ठरवलं आता आपलं बिंग फुटेल. तो सांगितलं नाथा, मी आता कावडी पाणी आणते, तो बोलायला जा म्हणे, लवकर या. आणि तेवढा तो ब्राह्मण आला आणि ती नाथांच्या पाय पडला. ना तुम्ही किती मोठे, तुमचं कौतुक करायला. अहो तुमच्या घरी प्रत्यक्ष देव आहे, गडी म्हणून काम करतो, श्रीखंड्याचं नाव. नाथांनी कपाळ घातला. म्हणजे नाथांना आपल्या घरी 36 वर्ष देव काम करतोय हे सुद्धा समजलं नाही. आपल्याला सुद्धा आपल्या जीवनात असं वाटतं, कोरोनाची लाट गेली, पहिली लाट गेली, किती काही लोक गेले, दुसरी लाट गेली, किती काही लोक गेले. आपण अजून ही भगवंताची आपल्यावर असणारी कृपा आहे. अशी कृपा आपल्याला नेहमी भगवंताने करावी. एवढं तरी आपण भगवंताला प्रार्थना केली पुष्कळ. करा संसार, आपण त्या संसार सोडित नाही. गुळाला मुळा कसा चिकटून बसतो तसं आपली अवस्था आहे. तर ठीक आहे, पण भगवंताची उपकार जाणत जा, त्याला मानत जा, आजूबाजूचे पाय पडत जा. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी अशा त्या नाथांनी त्याला विचारणारे काय प्रकार हा, हो म्हणे. आणि मग त्यांना कळलं, त्यांनी पश्चाताप व्यक्त केला आणि देवाचा धाव घ्या. देवा माझं चुकलं नाही, तुला मी पाणी उद्या बंद बोलते, किती काय तुला गाड्या सरकार राबवलं, नोकर सरकार राबवलं, माझं चुकलं. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ही सत्ता असताना
ब्रह्मांडाचा मार्ग तुला मी असं म्हणलं माझं चुकलं, भगवंत तू आता प्रगट हो. आणि मग तिथे नाथांच्या त्या गावातल्या घरामध्ये प्रत्यक्ष श्रीकृष्ण प्रगट झाले, चतुर्भुज स्वरूपात दर्शन दिले, त्या ब्राह्मणाला पण दर्शन झालं. आणि त्यानंतर या ठिकाणी ते जिथं अंतर्धान पावले तिथं तो गरुड खांब, उद्धव खांब आहे. गरुड खांब म्हणजे पाठ टेकवायचे प्रवचन करायचं, आणि उद्धव खांब म्हणजे तिथे भगवंत अंतर्धान पावले. जे लोक जातात ना ते त्या रांजणाच्याही पाय पडतात, देवघरातल्या देवांच्याही पाय पडतात, आणि त्या दोन्ही खांबाच्या पाय पडतात. तर असा एक तो प्रसंग आहे. नाथांना शांती ब्रह्म असं म्हटलं. शांती याचा अर्थ काय? गप्प बसणं, शांत बसणं, न बोलणं? नाही नाही नाही, असा त्याचा अर्थ. शांती म्हणजे समाधान, शांती म्हणजे आनंद, शांती म्हणजे प्रसन्नता, जी चेहऱ्यावरून दिसते. तर अशा पद्धतीनं नाथांना शांती ब्रह्म असं जे काही म्हटलं जातं त्याचं कारण एवढंच आहे की मानवी जीवनाचं अंतिम प्रयोजन जर काय असेल तर ही शांती आहे. आज गळ्यात चैन आहे 2-3 तोळ्याची तरी बेचैन आहे, घर सगळं वेल शेक आहे पण तरी हा गडी अपसेक आहे. तेव्हा नाथांनी ही कशी शांती मिळवली? समाधान म्हणा, प्रसन्नता म्हणा, आनंद म्हणा, त्यांच्या चेहऱ्यावर असायचा आनंद. आणि असे हसरे चेहरे आनंदीचे जेव्हा लोक पाहतात तर त्यांनाही पण ते संक्रमण होतं, ते स्पंदन येतात, तेही आनंदी होतात. एक 5,000 मिनिटं. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी नाथ म्हणजे पाहतो मुसलमानाचा मनुष्य त्यांच्या अंगावर थुंकलाय 108 वेळा, काहीही बोलले नाही, पण त्याचे आभार मानले, तुझ्यामुळे मला एवढं बोलवतच नाही. अजिबात चिडले नाही, रागवले नाही, काय नाही, काय नाही. उलट केवळ अंगावर थुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला, त्याला मोक्ष मिळून गेला त्या मुसलमान. किंवा एक ब्राह्मण, त्याच्या मुलीचं लग्न जमलं, लग्न करायला पैसे नव्हते, कोणतरी सांगितलं पैठणला जा, नाथांच्या घरून पैसे घे, देतील तुला ते. हा गेला, तिथे कुटळ्यांचा कट्टा आहे, काही काही लोक कुठं ऐका करीत बसतात आयुष्य, याची टिचकुली कर, त्याची निंदा कर, त्याशिवाय त्यांना झोप येत नाही आणि त्यांना या ठिकाणी अन्नही गोड लागत. हे केलं मग त्यांचं ते तो ब्राह्मण, त्यांना वाटलं आलं गेलं, विचारलं कुठे जायचे? नाथांच्या घरी. हा, आमचा अंदाज बरोबर. हे समोर नाथ राहतात. अरे कशा जायचं? काय नाही, माशाचे पैसे आले, हे बघ तुला मी पैसे देतो, तू काय कर, नाथांना रागवायला. बरं गेला, नाथांनी का स्वागत केलं, पाहुणचार केला, जेवण चांगलं केलं, गिरेजबाई वाढायला लागल्या. एक पदार्थ वाढला की गिरेजबाई स्वयंपाकघरात जायच्या, ती गिरेजबाई पाठमोर झाले, यांनी काय केलं, एकदम गिरेजबाईच्या पाठपुरी उडी मारून बसला ना. नाथांनी पाहिलं कोणत्या नवऱ्याला आपल्या बायकोच्या पाठपुरी बसलेला पुरुष आवडेल? नाथांनी सांगितलं, अगं गिरजे, लहानपणी हरिपंडित सुद्धा असंच बसायचं बरं का, तू त्याला पडू द्यायची नाही, असं तर तुझा मुलगा आहे, त्याला पडू देऊ नको. झालं तिथेच गार झालं, तो चुकलं म्हणे माझं, पाय पडला तो. नाथांनी त्यालाही पैसे दिले. म्हणून त्यांना शांती ब्रह्म म्हणतात. अशी शांती म्हणजे संयम, संतुलन, खूप आनंदही नको, खूप दुःखही नको, सुखदुःखे समेकृता लाभाला भाऊ जय देव, असं स्थितप्रज्ञ. तर अशा प्रकारचे हे नाथ होते. नाथांच्या व्यक्तिमत्वामध्ये जसं ते पितृ परंपरेनं विठ्ठल भक्त होते, गुरु परंपरेनं दत्त भक्त होते, तसे ते भागवत पंथानं कृष्ण भक्त होते. आणि अशा प्रकारच्या या नाथांच्या जीवनामध्ये एक 2 कार्य फार महत्वाची त्यांनी केली. एक म्हणजे ज्ञानेश्वरीची प्रत त्यांनी शुद्ध केली. असं म्हणतात नाथांच्या चरित्रामध्ये हा प्रसंग आहे की माऊली त्यांच्या स्वप्नात आली की आजान वृक्षाची मूळ त्यांच्या कंठाशी टोचायला लागली. नाथांनी त्यांनी सांगितलं की तू ये आणि ती मूळ का मला टोचते रे. नाथ गेले. लक्षात घ्या, माऊलींच्या समाधीनंतर जवळजवळ 250 वर्ष तिथे पूजा अर्चा नित्यनेम कार्तिकीवाणी सगळं बंद होतं, कारण मोगली आक्रमणाचा तो काळ होता. नाथांनी आणि त्यांच्या सगळ्या मित्रांनी ती सगळी ती जागा शोधून काढली. वारकरी संप्रदायाला, मराठी माणसांना नाथांचे दुसरे उपकार त्यांनी आपल्याला त्या माऊलीच्या समाधीचा शोध लावून दिला. आणि त्यांना एक नंदी दिसला, त्याची सगळी एक शिळा दिसली, ती शिळा बाजूला गेली आणि मग त्यांना कळालं माऊली इथे समाधीत गेली. ते आत उतरले, तिथे 3 दिवस होते ते त्यांच्या समाधी. मुळी काढली ती होती मुळी. आणि मग त्याचा अर्थ काय आहे? त्याचा अर्थ काय आहे
की अनेक लोकांनी काय केलं, ज्ञानेश्वरीमध्ये आपल्या ओव्या घुसवून दिल्या आणि त्यामुळे ज्ञानेश्वरीची प्रत अशुद्ध झाली. आणि माऊलींनी त्यांना सांगितलं की तू ही प्रत शुद्ध कर. मग नाथांनी ती प्रत पैठण लावली आणि 1576 साली भाद्रपद महिन्यातल्या वद्य षष्ठीला ती प्रत त्यांनी शुद्ध केली. आणि तो दिवस आज ज्ञानेश्वर जयंती म्हणून आपण साजरा करतो, वारकरी मंडळी साजरी करतात. तो दिवस ज्ञानेश्वरी ही सच्चिदानंद मामाने तो दिवस नाही, तो माहीतच नाही, त्याची कुठे नोंद नाही. आणि मग नाथाने त्या 700 श्लोकांचे विवरण करणाऱ्या 9033 ओव्या, त्याच्यामध्ये 4 ओव्या नाथांनी खाली लिहिल्या. त्यातली एक ओवी सांगतो. ज्ञानेशाच्या पाठी ओवी करील जो मराठी, चाड अमृताचे ताठी नरोठी ठेवली. कोणी असं करू नका, ज्ञानेश्वराच्या नंतर ओव्या करू नका. म्हणून ओवी ज्ञानेशाची प्रसिद्ध आहे, अभंगवाणी तुकयाची प्रसिद्ध आहे, आर्या मोरोपंताची प्रसिद्ध आहे, श्लोक वामन पंडितांचे प्रसिद्ध आहे. कोणी नादच करायचं नाही. तर अशा पद्धतीने ज्ञानेश्वरीची प्रत त्यांनी शुद्ध केली. एक त्यांनी काम केलं. आणि त्यांना हा भाव आहे की शालजोडी आहे, त्याला कुठं ठिकाण लावतं दुसरं. संतांच्या साहित्यामध्ये असं काही करू नका, असं त्यांचं थोडक्यात म्हणून. त्यानंतर कर्नाटकामधला एक हरिशेट्टी नावाचा सावकार होता. तो पांडुरंगाचा भक्त होता. तर पंढरपूरला यायचा, दर्शन घ्यायचा. एकदा तो आला, पांडुरंगाचं सौंदर्य पाहिलं, हात जोडले आणि त्यांनी तिथे संकल्प होता की पांडुरंगा, मी तुझी पंचधातूची मूर्ती तयार करणार. आणि त्याने ती पंचधातूची मूर्ती तयार केली. अर्थात ती जी पंचधातूची मूर्ती होती ती साधारणपणे 2.25 फूट उंच होती आणि 2.5 किलो वजनाची मूर्ती होती. तो आला घेऊन पांडुरंगाला दाखवायला. अरे ही मूर्ती कोणाची आहे? देवा तुमचीच आहे. माझी मूर्ती मलाच कशाला दाखवतो? जा म्हणे तू पैठणला नाथांच्याकडे दाखवतो. आणि मग तो नाथांच्याकडे ती मूर्ती घेऊन गेला. नाथांना इतका आनंद झाला, पांडुरंग आपल्या घरी आला या निमित्ताला काय म्हणा. छान मूर्ती होती. नाथाने ती देवघरात ठेवली बरं का. गिरिजाबाईला सांगितलं, त्या सावकाराला सांगितलं, बसा तुम्ही बसा, आधी स्वागत केलं. आणि गिरिजाला सांगितलं, ताबडतोब या पांडुरंगाचं औक्षण कर. आणि देव आपल्या घरी आला, औक्षण कर म्हणे तू. मग गिरिजाबाईने औक्षण केलं. अगं गिरिजे, देवाला काही गोड घाललं खाल. मग तिने काय केलं, ते चांगलं लोणी त्यात ती खडी साखर टाकली आणि नाथांच्या हातात आणून दिला. आणि नाथाने सांगितलं, देवा हा प्रसाद. कमलीवर साथ काढला ना, असा हात केला. नाथाने त्या हातावरती लोणी आणि खडी साखर टाकली, खाली गपान मारला. तो हातातून तसंच वर. अजून ती मूर्ती पैठणला नाथांच्या देवघरात पाहायला मिळते. आणि हा जो भाग आहे ते लोण्याचं सगळं वशत अजूनही आहे. अजून एक प्रसंग सांगतो आणि शेवटाकडे. तर या ठिकाणी आंबेजोगाईचे एक दासोपंत नावाचे ग्रस्त होते. मराठी साहित्यातलं एक मोठं नाव बरं का. त्यांचं नाव होतं दासो दिगंबर देशपांडे. त्यांनी पदार्ण, गीतार्ण, पासोडी अशा प्रकारचे काव्यरचना केली. तर याचं काय झालं, त्यांना सूक्ष्म अहंकार होता. काय होतं तो सांगतो ना. तर दासोपंतांच्या घरी आंबेजोगाईला दररोज दुपारी दत्तप्रभू सोंगट्या खेळायला यायचे. दररोज दुपारी. मग काय असं त्या दासोपंतांचा. आणि त्यांना अहंकार काय झाला होता की प्रत्यक्ष दत्त भगवान माझ्या घरी येतात, माझ्या बरोबर सोंगट्या करतात. जसं नामदेवात झाला होता सूक्ष्म अहंकार, देव माझ्याशी बोलतो, देव माझ्या हाताचं खातो. आणि तो सद्गुणी काढला मग विश्वात हेच राहील. तर भगवंताची ही योजना होती. दासोपंतांचा अहंकार कसा काढायचा. तर एकदा काय झालं, नाथ आले त्यांच्याकडे तरी आंबेजोगाई. आता दत्त भगवंतांनी पाहिले, नाथ आले, लगेच उठले, अदृश्य अंतर्धान पावलं. ते पाहतायत दासोपंत पाहतात, अरे झालं. आता एक त्यांनी चाल फिरली, ती सोंगटी पुढे सरकवली आणि एकदम काय जाऊ दे. मग ते आवाज आला, मग त्यांनी पाहिलं समोर नाथ आले. नाथानं बोलवलं, त्यांचं स्वागत केलं. मग त्यांचं बोलणं झालं. पैठणला 2 उत्सव होतात दरवर्षी, दरवर्षातून 2 महत्वाचे. एक नाथषष्ठीचा होतो आणि दुसरा म्हणजे कृष्ण जन्माचा. आणि मग नाथांनी सांगितलं की तुम्ही कृष्ण जन्माला आमच्याकडे या. आणि त्यानुसार ते दासोपंत गेले. नाथांच्या घरी पैठणला आले. त्यांच्या दारामध्ये हे भगवान दत्त प्रभू दिसले. तोपर्यंत त्यांच्याशी सोंगटे खेळच नाही.
जेव्हा नाथांच्या दाराशी पहारेकरी म्हणून दत्त भगवान दिसले, धावतच गेले. जेव्हा आले तू त्रैलोक्याचा मालक ना, करतुम अकर्तुम अन्यथा करतुम एवढी शक्ती, आणि ते पहारेकर म्हणून काय करतो? आणि जेव्हा अरे तू त्याशी सोंगट्या खायला पुढं कडे झाला रे, आणि का झाला सांगतो तुला माहिती का, मी इथं काय पहारेकरी, म्हणजे माझे मालक कोण आहे? नाथ महाराज. मग ते नाथ महाराज त्या दिवशी माझ्या समोर आले, मालकासमोर गाड्याने असं वागा होता. मग मी अंतर सांगतो, जा म्हणा मी आहे असं सांगू नको, जा आणि त्यांच्याशी काय बोलायचं करायचं तुला. आणि मग ते नाथांच्याकडे गेले, नाथांनी त्यांचं स्वागत केलं आणि त्यांचा सूक्ष्म अहंकार घ्या. अशा प्रकारची दासोपंतांची कथा त्या ठिकाणी सांगतात. हरिपंडिताचा कशावर वाद होता? हरिपंडित सुद्धा संस्कृत भाषेचं फार अभिमानी, आणि आपल्या वाटण्याचं हे वागणं, मराठीतून कीर्तन करणं, प्रवचन करणं, ग्रंथरचना करणं, इतर सगळ्या लोकांना आपल्या घरी आणणं, आपण सगळ्यांच्या घरी जाणं, इथं आवडत नव्हतं. आणि ते इतका वाद झाला की आपल्या बायका पण सगळं तो काशीला गेला. आता जेव्हा नाथ महाराजांनी गिरिजाबाई थकल्या, तेव्हा गिरिजाबाईंनी नाथांना म्हटल्या, महाराज आता या वयात आपल्याला हरिपंडित आपल्या जवळ पाहिजे ना, तुमच्या पायावरती तुम्ही जाता का त्याला पैठणार नाही? ए गिरिजाच काय करते, जातो म्हणे. आणि नाथ महाराज गेले. तिथे त्यांनी अटी घातल्या, मराठीतून कीर्तन प्रवचन बंद, रचना बंद, कोणाच्या घरी जायचं नाही, कोणाला आणायचं नाही. इतकी हो म्हणे सगळे, पण त्याला आपल्या बायकोची इच्छा पूर्ण करायची, आणि आणलं नाही. आणि नंतर मग काय घडलं की एक बाई होती त्या गावामध्ये, आणि त्या बाईला काय झालं होतं, तिने ठरवलं की 1000 ब्राह्मणांना जीव घालायचा. पण तिचा पती मरण पावला, तिच्या आर्थिक परिस्थिती पण तिची बरी नव्हती. आणि मग ती एका माणसाला विचारायला गेली जाणकार की असं असं मी संकल्प केला, तर मला काहीतरी उपाय सांगा ना. अगं काय नाही, तू एक ब्राह्मणाला जरी जेव घातलं ना, तर तुला 1000 ब्राह्मण जेव घातल्यासारखं होईल का, काय काय करू. आणि मग आली ती नाथांकडे, हरिपंडित तीच होते. तेव्हा नाथ म्हणले, आता मी पराधीन आहे जगती पुत्र मानव, आता माझ्या हातात नाही, आई हरिपंडित ते सांग. मग त्या बाईने सांगितलं हरिपंडिताला, मी असा संकल्प केला, मी स्वतः तुम्हाला शिदा आणून देते, तुम्ही स्वयंपाक करा आणि त्यांना जीव घाला. हरिपंडितांनी स्वयंपाक करा, जीव घातलं नाथांना. ती पात्रावळ जी होती ना, नाथांचं जीव घालती उचलली, त्याच्यानंतर दुसरी तशीच पात्रावळ तयार झाली अन्न पदार्थाची. असं 1000 वेळा घेतो. जेव्हा त्या हरिपंडितांनी हे पाहिजे, आपले वडील काय त्यांची अधिकार आहे, आणि मग त्यांच्या पाय पडला, त्यांच्याकडून गुरु म्हणून दीक्षा घेतली, आणि नाथांच्या पादुका त्यांनी सुरू केल्या गळ्यात घालून पंढरपूरला वारी जायची. अशा प्रकारचा तो हरिपंडित होता. शेवटी एक लक्षात घ्या, आपण हा जो प्रपंच आपला चालू आहे, त्यामध्ये आपण पाहतो की मागाशी मी बोलून गेलो की संसारामध्ये दुःखच आहे, त्यानंतर संसार म्हणजे प्रश्नांचं जंजाळ आहे, आणि उत्तराचं मृगजळ, एरंडाचं गुराळ आहे, काही निष्पन्न होत नाही. तरी आपण अनेक जन्म तो केला, फजित पावलोय आपण, ते सगळं झालं. पण या नाथषष्टीच्या निमित्तानं आपण कुठेतरी आता नाथांना शरण जावं, अगदी त्यांच्या पुढे कबूल करावं की असं असं झालंय आमच्याकडून, आम्ही नाही तुझी भक्ती केली, तुम्ही जे सांगितलं ते आम्ही नाही ऐकलं, आम्ही आतापर्यंत मग काय केलं, तर काही नाही, यशाच्या मागे धावलो, पैशाच्या मागे धावलो, सत्तेच्या मागे धावलो, संपत्तीच्या मागे धावलो, आणि आम्ही सगळे फेल गेलो. आम्ही खूप बेचैन आहोत, बाकी सगळी परिस्थिती आहे, पण आम्हाला चैन, समाधान, आनंद, शांतता, प्रसन्नता नाहीये. का याचं कारण काय, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा शीर्ण पावला, माया वेष्टीला जीव मान. अहो एखादा तुरुंगात पकडला, काही त्याला केलं तर तो काय करतो, आपली सुटका होण्याचा प्रयत्न करतो. आपण ती पण नाही केली साधी, ते कायद्याला वाटतं गुन्हे करून आपण इथून सुटावं, आपल्याला वाटतच नाही. आणि मग या ठिकाणी नाथाला विचारावं, कायमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण,
असे सांगा तुम्ही संतजन, करा समाधान चित्त माझे. आणि मग नाथांनी सांगितलं, हात जोडून सांगितलं. काय सांगितलं नाथांनी? तर नाथांनी सांगितलं, कर जोडून विनवितो तुम्हा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. मग 100 वर्षांची गणना, त्यात दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना. कर जोडून विनवितो तुम्हा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा.